Exodus chapter 23, निर्गमन अध्याय 33, और उसका 19. त्याचे 19. Exodus chapter 23, निर्गमन अध्याय 33, उसका 19, 19. त्याचे 19. मैं तेरे सम्मुख होकर चलते हुए तुझे अपनी सारी भलाई दिखाऊंगा और तेरे सम्मुख यहोवा का नाम प्रचार करूंगा. जिस पर मैं अनुग्रह करना चाहूँ उस पर अनुग्रह करूंगा, जिस पर दया करना चाहूँ उसी पर दया करूंगा. देव म्हणाला, मी माझे चांगुलपण तुझ्या पुढून चालवेन आणि माझे नाव जे यहोवा त्याची घोषणा तुझ्या पुढे करेन. ज्याच्यावर मला दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया करेन आणि माझी कृपा व प्रेममय दया ज्याला दाखवावी असे मला वाटेल त्याला मी ती दाखवेन. पण डोळे बंद करून प्रार्थना करू. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. कारण गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. पवित्र पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा, तू आमचा पवित्र आणि जिवंत देव आहे. त्यामुळे आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी सहायता कर, ही माझी प्रार्थना आहे. त्यामुळे प्रभू वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. लक्षपूर्वक वचन ऐकू दे आणि जसं ऐकतो तसं पालन करण्यासाठी कृपा कर. प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आज आपण पाहत आहोत की त्याने जेव्हा देवाला म्हटलं की मला तुला पाहायचं आहे. और जब मोसेस ने कहा कि परमेश्वर को भी मुझे तुझे देखना है, तुझं तेज बघायचं आहे और तेरा तेज मुझे देखना है, तुझं वैभव बघायचं आहे और तेरा वैभव मुझे देखना है. त्यावेळेला उस समय पर देव त्याला राजी झाला, देव ॲग्री झाला या गोष्टीला. और परमेश्वर ने इस बात को माना आणि तो म्हणाला, मी तुझ्या समोरून चालेल. और उसने कहा, मैं तेरे सामने से होकर चलूंगा. जेव्हा मी तुझ्या समोरून चालेल और जब मैं तेरे सामने से चलूंगा, मी माझी सर्व चांगुलपणा तुला दाखवेल और मी मेरी भलाई तुझे दिखाऊंगा. प्रियांनो, आपला देव चांगला आहे. अगदी हमारा परमेश्वर अच्छा है. तो खूप चांगला आहे म्हणून त्याने जगात जे काही बनवलं ते सगळं चांगलं आहे. और वो बहुत अच्छा है, इसलिए उसने संसार में भी जो कुछ बनाया वो सब अच्छा है. जेव्हा देवाने पृथ्वी बनवली, जब परमेश्वर ने पृथ्वी को बनाया, त्यावेळेला ती पृथ्वी बनवता प्रत्येक दिवसाला तो म्हणाला चांगला आहे. और उस पृथ्वी को बनाते समय उसने हर एक दिन में कहा कि सब अच्छा है, सगळं चांगलं है, सब कुछ अच्छा है. 6व्या दिवशी तो म्हणाला, 6वें दिन में उसने कहा खूपच चांगला है, बहुत ही अच्छा. कारण 6व्या दिवशी जेव्हा मानवाची रचना झाली, क्योंकि 6वें दिन जब मनुष्य को बनाया गया, त्यावेळेला देवाला खूपच चांगलं वाटलं. उस समय परमेश्वर को बहुत ही अच्छा लगा. देवाला ते चांगलं दिसलं. परमेश्वर को अच्छा दिखाई दिया. आकाश, पृथ्वी, प्राणी, जलचर सर्वांना बघितलं देवाने, तेव्हा देव म्हणाला चांगला आहे. और आकाश, पृथ्वी, प्राणियों को सबको परमेश्वर ने देखा और परमेश्वर ने कहा अच्छा है. पण जेव्हा त्याने मानवाला पाहिलं, और जब उसने मनुष्य को देखा, त्याने आपल्या प्रतिरूपात बनवलं होतं. और उसने अपने प्रतिरूप में उसे स्वरूपात बनवलं, अपने स्वरूप में बनाया. त्याला बघताच और उसे देखे देव म्हणाला खूपच चांगला. परमेश्वर ने कहा बहुत अच्छा. म्हणजे आपल्या सगळ्यांची जी रचना झाली आहे ना, मतलब हम सब कुछ, हमारी सबकी जो रचना हुई है, त्या देवाच्या प्रतिरूपात म्हणजे चांगुलपणा. और परमेश्वर के स्वरूप में, मतलब परमेश्वर की अच्छाई की अच्छाई बनते. देव चांगला आहे, परमेश्वर अच्छा है, म्हणून त्याने आपल्यातही चांगुलपणा टाकलेला. और इसलिए उसने हमारे अंदर भी भलाई डाली. म्हणून जेव्हा पहिला आदम बनवण्यात आला तो चांगला होता. और जब पहिला आदम बनाया गया तो वो अच्छा था. हवा चांगली होती, हवा अच्छी थी, ते दोघेही चांगले होते, वो दोनों भी अच्छे थे. पण झालं काय, पण हुआ क्या, त्यांच्यामध्ये जेव्हा त्यांनी पाप केलं और जब उन्होंने पाप किया, त्यामुळे त्या पापामुळे त्यांचा चांगुलपणा गायब झाला. और उस समय उनके पाप के कारण उनकी अच्छाई गायब हो गई, त्यांच्यात वाईटपणा आला और उनके अंदर बुराई आई. पहा, देवाची अशी इच्छा होती की ते फळ त्यांनी खाऊ नये. और परमेश्वर की ऐसी इच्छा थी कि वो फल नहीं खाए. ते का फळ माणसाने ते खाऊ नये, और क्यों मनुष्य वो फल नहीं खाए, कारण यासाठी, इसलिए त्यांनी वाईटाला पाहू नये और वो बुराई को नहीं देखा. कारण देवाने जे बनवलं ते सगळं चांगलं आहे, क्योंकि परमेश्वर ने जो कुछ बनाया वो सब अच्छा है. त्याच्यामध्ये वाईटाची काही गरजच नाही और उसमें बुराई की कोई जरूरत ही नहीं. म्हणून त्याच्यात काही वाईटच नव्हतं और उसमें कुछ बुराई नहीं था. वाईट आदमामध्ये आणि हवेमध्ये आणि पृथ्वीवर काहीच नव्हतं. और आदम में, हवा में और पृथ्वी पर कुछ भी बुरा नहीं था. ही पृथ्वी वाईट उगवत नव्हती और ये पृथ्वी बुरा उपजा नहीं रही थी. सगळं काही चांगलं होतं, सब कुछ अच्छा था. जे गवत आहे, काटेली झाडं येत नव्हती. और जो घास है, जो काटे वाले जो पौधे वो थे ही नहीं, येतच नव्हते, आते ही नहीं थे. एवढं सर्व चांगलं देवाने बनवलेलं और इतना सब कुछ अच्छा परमेश्वर ने बनाया. आणि देवाची अशी इच्छा होती की हे असं चांगलं बनत राहावं, वाढत राहावं. और परमेश्वर की ऐसी इच्छा थी कि ये सब कुछ अच्छा बनते जाए और बढ़ते जाए. बऱ्याच जणांना अशी मिसअंडरस्टँडिंग आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की देवाने अशी योजना बनवलीच होती, तिने फळ खावं आणि फळ खाल्ल्यानंतर म्हणून तर आपण सगळे झालो. और बहुत से लोगों की मेंटेलिटी ऐसी कि उनको ऐसा लगता है, वो ऐसा
परमेश्वर की यही योजना थी कि हम वो फल खाए आणि म्हणून तर आपण खाल्लो. और इसलिए तो हमें बनाया. देवाला माहित होतं माणूस फळ खाणार आहे. और परमेश्वर को मालूम था मनुष्य फल खाने वाला है. देवाची योजना आहे. ये परमेश्वर की योजना है. असं बरेच जण आहे ना अशी मेंटॅलिटी घेऊन इव्हन बरेच ख्रिस्ती असे बोलतात, प्रभूचे दासही बोलतात. और ऐसे बहुत सारे लोग ऐसी मानसिकता लेकर चल रहे हैं और बहुत से परमेश्वर के दास भी ऐसा बोलते हैं. बिलकुल नाही, बिलकुल नहीं. जर मी तुम्हाला सांगते जर देवाची इच्छा होती आणि माणसाने फळ खावं तर देवाने माणसाला चांगलं बनवलंच नसतं, त्याच्यात थोडासा वाईटपणा टाकलंच असतं अगोदरच. और परमेश्वर की इच्छा थी कि वो मनुष्य फल को खाए, तो परमेश्वर ने मनुष्य को बनाया ही नहीं होता और बनाने के बाद उसके अंदर बुराई भी डालता. तर मरण तर यायलाच पाहिजे ना, क्योंकि मृत्यू तो आनी चाहिए, त्याच्यात वाईटपणा आला पाहिजे और उनके अंदर बुराई आनी चाहिए. काही जणांची मानसिकता कशी असते ते काय समजतात की फळ खाल्लं म्हणूनच आपण सगळे जन्म झालो. और कुछ लोगों की मानसिकता ऐसी है कि उन्होंने फल खाया इसलिए हम सबका जन्म हुआ. आदम आणि हव्वाला ब्लेसिंग दिले, आदम और हव्वा को आशीष दी. सगळ्यांना माहिती आहे आशीर्वाद काय आपको मालूम है वो आशीष क्या है? क्या फुलो फुलो फलवन हो जाओ यानी बढ़ जाओ. म्हणजे ते आदमच्या वाटिकेत सुद्धा काय झाले असते, तो आदम के दिन की बाद में वो क्या होती? दोघेच राहिले असते, दोनों ही रहती है, वाढले असते. बड़े होते. हिची मानसिकता बऱ्याच जणांची आहे ना, और ये जो बहुत सारे लोगों की जो मानसिकता है, हे त्यांनी पाप केलं, उन्होंने पाप किया म्हणून आपण सगळे ते पृथ्वीवर आले और इसलिए हम सब वो लोग पृथ्वी पर आए म्हणून आपला जन्म झाला. और इसलिए हमारा बरं जन्म झालं ना त्यांनी पाप केल्यानंतर आपण झालोच नसतो, आपला जन्म झाला नाही झाला. और अच्छा वो उन्होंने पाप किया तो हमारा जन्म नहीं होता, नहीं प्रयोग होता, झालाच असतो. होता नहीं. देवाने ऑलरेडी त्यांना ब्लेस केलेलं. परमेश्वर ने पहले उनको आशीष दी थी. फरक एवढा होता फर्क इतना था की आपण पापात जन्म झाला नसता. किती छान, और हमारा जन्म पाप में नहीं होता. कितना अच्छा ना, पापात आपला जन्म झाला नसता. पाप में हमारा जन्म नहीं होता. आपण पापी नसतो, हम पापी नहीं रहते, मेलो नसतो. मरते नहीं. देवाची योजनाच नव्हती की मरण यावं. और परमेश्वर की बिल्कुल ऐसी योजना नहीं थी कि मृत्यू आए. मरणाची सत्ता असावी या जगात ही देवाची बिलकुल इच्छा नव्हती, बिलकुल देवाची योजना नव्हती. और इस संसार में मृत्यू की सत्ता हो ऐसे बिल्कुल परमेश्वर की योजना नहीं. मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलांना जन्म दिला, और मुझे बताओ आपने आपके बच्चों को जन्म ज्या दिया वेळेला तुम्हाला माहिती पडतं की तुम्ही आई होणार आहे, तुम्ही वडील होणार आहे, और जिस समय आपको मालूम पड़ रहा है कि आप माता पिता बनने वाले हैं, तो तुम्ही अशी योजना बनवता का? आप ऐसी योजना बनाते हैं क्या? कसं मला मदत करायचं, कैसे उनको त्यांना कसं मरण द्यायचं, उनको कैसे मृत्यू देना है, आपण काम करू, त्यांना जाळू, हम काम करेंगे, उनको जला देंगे. नाही आपण काम करू, त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांना जमीन काढू. नहीं, हम काम करेंगे, उनका टुकड़ा टुकड़ा करेंगे और उसको जमीन में गाड़ देंगे. और एक काम करेंगे, इसको बहुत बुलाएंगे और रो रो कर फिर वो आखिर में मर जाएगा. योजना बनवतात. ऐसी योजना बनाते हैं क्या? त्याला एकदम घाणेरडं नाव देऊ, उसको बहुत गंदा नाम देंगे. असं काही तुम्ही योजना करून ठेवता का? और ऐसे आप कुछ योजना बना के रखती जर है. आपण वाईट असू, अगर हम बुरे हो गए आपल्या अजून बाळाला आपण बघितलं नाही, और हमारे बच्चों को अभी तक हमने देखा भी तो नहीं, काळा आहे का गोरा आहे, वो काला है या फिर गोरा हायटेड है, आहे का गुटका आहे, ऊंचा है या फिर गुटका है, माहिती नाही, मालूम नहीं, पण ते आपलं बाळ आहे. पर वो हमारा बच्चा तर है आपण त्याचं नाव पहिल्यापासून प्लॅनिंग करतो और इसलिए उसके नाम की तैयारी हम पहले से ही करते है ना. हैं. त्याच्यासाठी आलेला नसतो तरी पाळणा खरेदी केलेला असतो, और वो आया भी नहीं फिर भी उसके लिए पाना खरीदी कपडे करते बिपडे हैं. खरेदी केलेले असतात. कपड़ा उपड़ा खरीदी किया जाता कोणाचे है मुष्टी कपडे नको, और किसी का झूठा कपड़ा नहीं चाहिए. लोक म्हणतात आणि पुष्टी कपडे वापरायचे म्हणजे बाळाला नजर लागत नाही. असं काय नाही, हे सर्व मंगळच आहे. नाही नाही बाबा, आमचं बाळ आहे, चांगले ताजेच कपडे घालेल. और हमारा बच्चा है वो अच्छा ही कपड़ा पहनेगा. आता अशा रीतीने तुम्ही लोक चांगल्या योजना बनवा. और इस रीति से आप अच्छी योजना बनाते हैं. वडिलांना जसं माहिती पडलं की आता मी वडील होणार आहे, तो जास्त कमवायला लागतो, पैशांची बचत करतो. अगो बाई बाळ आणणार आहे, आपल्या बाळाला कधी आजार बिजार झाला गेला तर पैसे जमा करतो. और जैसे मनुष्य को मालूम पड़ता है कि वो पिता बनने वाला है तो वो ज्यादा काम करने लगता है, पैसा जमा करने लगता है कि अभी हमारा बच्चा आने वाला है, हम पैसा जमा करने तिकडे लगते हैं. पहिलं स्वतःसाठी खर्च करायचा, और जहाँ वो पहले अपने आप के लिए खर्चा करता था, स्वतःसाठी खर्च करणं बंद होतं. काय सांगा, तुम्ही सगळे 4 पुरुष बसलाय, जेव्हा तुम्ही वडील होण्याचा प्लॅनिंग केला झाला तर तुम्ही स्वतःसाठी खर्च केला का? जब आप पिता बने तो आपने खुद के लिए खर्चा किया था क्या? कधी केलं? खूप रेअर. पैसे भर, स्वतःची चप्पल जाऊ दे, दुनियेने चालते आहे ना. और खुद की चप्पल जुनी है फिर भी चल रही है ना. कोणाला शाळेत टाकायचंय, बच्चे को स्कूल में डालना है त्याला चांगली चप्पल असून और उसको अच्छी चप्पल होनी चाहिए. स्वतः खुद कमी खाईल पण मुलाला चांगलं जेवण दे.
कम खाएंगे पर बच्चों को अच्छा खाना देंगे। बरोबर ना? हेच करतात. मग मला सांगा, जर देवाची मुलं आहोत आपण, आदम आणि हव्वा हे देवाची मुले आहेत, बरोबर आहे? और आदम और हव्वा परमेश्वर के बच्चे हैं। आदमचा बाप कोण? आदम का पिता कौन है? हव्वेचा बाप कोण? हवा का पिता कौन है? परमेश्वर. मग त्याने अशी योजना बनवली की त्याने आता फळ खावं आणि मग मरून जावं, म्हणजे मी त्यांना कर्स करेल, मी त्यांना श्राप देईल. तो उसने ऐसी योजना बनाई कि वो फल खाए और वो फल खाने के बाद मैं उनको श्राप दूंगा। ऐसा योजना बनाया. आणि अशी योजना बनवली का? म्हणजे जेवढे लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये, मानसिकतेमध्ये असं असेल की अरे हे तर देवाचीच योजना होती, देवापासून काय लपलं होतं का? ते रॉंग आहे. ते शैतान टाकतो का? कारण शैतानाला आहे ना कसंही करून आपल्या मनात हे बी पेरायचे की अरे देवाचीच ही योजना होती, वाईट होणं ही देवाचीच योजना आहे. और शैतान को कैसे भी करके हमारे मन में ये बीज डालना है कि हमारा बुरा होना ये परमेश्वर की ही योजना थी। शैतानाने देवाच्या विरुद्ध उठला, बंड केला, बंड पुकारला, आदमवलन केली, ते सेम बीज त्याने आदम आणि हव्वेमध्ये टाकले. और शैतान परमेश्वर के विरोध में हो गया, परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन किया, वही सेम बीज उसने आदम हवा में डाला। त्या फळामध्ये काही नव्हतं. और उस फल में कुछ भी नहीं था। झाड अदनच्या वाटिकेमध्ये ठेवलं होतं, और जो झाड़ अदन की वाटिका में रखा गया त्या था, झाडामध्ये मृत्यू नव्हता, और उस झाड़ में मृत्यू नहीं पण थी, देवाने दिलेल्या आज्ञेमध्ये मृत्यू होता. पर परमेश्वर की दी हुई आज्ञा में मृत्यू थी। आणि मी तुम्हाला सांगते, मानवाची रचना अशा रीतीने झाली आहे की शैतानालाही माहिती आहे की आपण कसे घडले गेले आहोत. आपल्यामध्ये इच्छा आहे, इच्छा. और शैतान को भी मालूम है कि परमेश्वर ने भी किस रीति से बनाया, हमारे अंदर इच्छा है। आणि देवाने त्यांना इच्छा दिलेली आहे आणि इच्छेवर सोडलेलं आहे हे शैतानाला माहीत होतं. और परमेश्वर ने मनुष्य के अंदर इच्छा डाली और उनकी इच्छा को उनको छोड़ दिया है, ये शैतान को मालूम है। म्हणून त्याने काय केलं? और इसलिए उसने क्या किया? त्याने सांगितलं उसने बताया की जे झाड देवाने तुमच्या समोर ठेवलेले आहे, एवढे सगळे सगळ्या झाडांची फळं खायला मना केली ना देवाने तुम्हाला. और ये सारे जड़ों का फल परमेश्वर ने खाने के लिए मना किया है ना। हवा म्हणते ना, हमारे बोला नहीं, आम्ही सगळ्या झाडांची फळं खाऊ और शकतो, हम सब झाड़ के फल खा सकते हैं। फक्त जे मध्ये आहे ना मध्यभागी चांगल्याचं आणि वाईटाचं ज्ञान देणार. और जो बीच में जो झाड़ है अच्छे और बुरे का ज्ञान दे देगा। कुणाचं? चांगलं आणि वाईट, अच्छा और बुरा, याचं ज्ञान. इसका ज्ञान। आणि देवाची इच्छा नव्हती की माणसाला वाईटाचं ज्ञान असावं. और परमेश्वर की इच्छा नहीं थी कि मनुष्य को बुराई का ज्ञान मिले। हा, ज्ञान चांगलं आहे. ज्ञान अच्छा है। ज्ञानाच्या द्वारे काय मिळतं? ज्ञान के द्वारा क्या मिलता है? आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी भेटतात बहुत सारी ऐसी बातें ज्याची मिलती आपल्याला हैं गरज आहे. और जिसकी हमें जरूरत पण है। कधी कधी वाईट ज्ञान सुद्धा पर कभी कभी बुरा ज्ञान भी माणसाला भटकून टाकतात. मनुष्य को भटका देता है। जसं मी तुम्हाला सांगते, जैसे मैं आपको बताती आता हूँ, देवाने माणसाला एवढं एज्युकेशन दिलेलं आहे. और अभी परमेश्वर ने मनुष्य को इतना एजुकेशन दिया है। आता आताच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर माणसं खूप ज्ञानी झाली आहे. और अभी के काल में अगर आपने देखा तो मनुष्य बहुत ज्ञानी बन चुका चंद्रावर है। गेले, चांद पर गए आज खालीपर्यंत उतरले. और नीचे तक उतर गए। जेव्हा त्यांना आता तो आवाज ऐकायला आला और जब उनको वो आवाज सुनने में आया नाकाचा, नरक का, ओरडण्याचा, चिल्लाने का, आणि जास्त गरम लागायला लागलं, और ज्यादा गर्मी उनको लगने त्यांनी लगी, तिथेच बंद केलं. उन्होंने वहीं पर बंद किया खोदणं. खोदना। ते खोदत होते, वर्कर, त्यांना वर्कर लावले होते खोदण्यासाठी, और खोदण्यासाठी वर्कर लावले होते. और वो जमीन को खोदने के लिए उन्होंने वर्कर लगाए थे। नासा सायंटिस्ट लोकांची एक गोष्ट चालू आहे. नासा एक विश्वासी म्हणजे ख्रिश्चन सायंटिस्ट आहे, त्यांची संस्था. त्यांनी हा संशोधन केलेलं आहे की ज्याच्याद्वारे त्यांना कळालं की नरक खाली आहे. और नासा के लोगों ने ये ढूंढा था कि वो ढूंढने के कारण उनको मालूम पड़ा कि नीचे नरक है। बायबल तर आपल्याला ऑलरेडी सांगतं खाली नरक आहे. और बाइबल तो हमें पहले ही बताती है कि नीचे नरक म्हणून है। नासा सायंटिस्ट लोकांनी सांगितलं की बायबलमध्ये जे जे दिलेलं आहे ते खरं आहे. और नासा साइंटिस्ट ने बताया कि जो बाइबल में लिखा है वो सच है। पण तरीही बरेच सायंटिस्ट, पर फिर भी बहुत सारे साइंटिस्ट, बरेचसे ज्ञानी बहुत सारे या ज्ञानी गोष्टीला विश्वास ठेवत नाही. और इस बात पर विश्वास नहीं ते रखते। म्हणतात देव नाही, वो कहते हैं कि परमेश्वर नहीं है। है ना. आज पण तुम्ही बऱ्याच माणसांना तुम्ही बघत असाल, लोक बोलतात अहो काय देव देव करताय, काय नाही, देव देव नाहीये.
और आज भी ऐसे बहुत सारे लोगों को आप देखते रहेंगे जो बोलते हैं अरे क्या परमेश्वर परमेश्वर करते हैं, परमेश्वर कुछ भी नहीं। हे वाईट ज्ञान आहे और ये बुरा ज्ञान है। आणि देवाची इच्छा नव्हती की माणसाला हे ज्ञान मिळावं. और परमेश्वर की इच्छा नहीं थी कि मनुष्य को ये बुरा ज्ञान मिले। आदम परिपूर्ण ज्ञानी होता, चांगल्या ज्ञानाने भरलेला होता. और आदम परिपूर्ण ज्ञानी था, उसको अच्छा उसको ज्ञान मिला था। विचार करा त्याच्या समोर आलेल्या सर्व प्राण्यांना त्याने किती छान चांगली नावं दिली. और सोचो उसके सामने आने वाले हर प्राणियों को उसने एक अच्छा अच्छा नाम दिया। नशीब कुत्र्याला मांजर बोलला नाही और नसीब कि उसने कुत्ते को बिल्ली नहीं बोला आणि मांजरीला कुत्रा बोलला नाही. और बिल्ली को कुत्ता नहीं बोला। ह्याला म्हणतात चांगलं ज्ञान. और इसे बोलते हैं अच्छा ज्ञान। आणि आज जगात वाईट ज्ञान काय आहे? और आज संसार में बुरा ज्ञान क्या है? कुत्रा मांजरीसारखं किंवा नवऱ्यासारखा आहे और कुत्ता बिल्ली के जैसा आणि नवऱ्यासारखा या आहे. फिर पति के जैसा है। माणसांपेक्षा चांगला आहे. मनुष्य से भी अच्छा है। तो वफादार आहे. वो वफादार है आणि माणसं बेईमान आहेत. और मनुष्य बेईमान है। म्हणून माणसांना चारण्यापेक्षा इसे मनुष्य को खिलाने से अच्छा प्राण्यांना चारा. और प्राणियों को खिलाओ. इसलिए जो प्राणी प्रेमी लोक माणसांच्या जिथं माणसं उपाशी त्यांना जेवण देत नाही, पण जिथं प्राणी ज्यांना जेवण नकोय त्यांना कचऱ्याचं जेवण चालेल, पण त्यांना कचऱ्याचं जेवणाची सवय नाही लावत. माणसांनी कचऱ्याचं जेवण खाऊ दे, पण प्राण्यांना चांगलं चांगलं जेवण घेऊन फिरतात आणि स्वतः म्हणतात ये ना ये जेवून जा. आणि कुत्र्याच्या बनवलेलं जेवण घेऊन फिरतात मुंबईला, दुसऱ्या देशांमध्ये. तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये पण पाहिलं तर कुत्र्यांचं मांजरीचं जेवण आहे. और मेडिकल स्टोर में अगर आपने देखा तो कुत्ते बिल्ली का खाना है। कोलम इथे आपण कोलम खात नाही. कोलम तांदूळ कोलम चावल पक्ष्यांना टाकायचे. पक्षियों को डालते हैं। एकदम बारीक मस्तपैकी 67-68 रुपये किलो येते. 67-68 मासवडीच्या जवळ आहे त्याचं रेट. त्याच्यापेक्षा अशी मऊवालं अगदी छानपैकी बारीक घेतलं ना तांदूळ तर 80 रुपये येते. 80 रुपये 3 किलो तांदूळ येते. बरोबर. आम्हाला रेशनचं नाही म्हणून आम्ही 30 रुपयाचा भाव लावला. आम्हाला 27 रुपये भेटतं. 27-28 जे आपण खातो चालतं. ते मास चांगला पण वास पण चांगला आहे. ते आहे 36चं, पण तो चर्चला कमी रेटमध्ये देतो. कळाल तुम्हाला अर्थ सांगायचा उद्देश काय आहे? और बताने का उद्देश्य क्या है की माणसाला जे ज्ञान जे शैतानाने दिलेलं आहे और मनुष्य को जो ज्ञान शैतान ने दिया है ते वाईटाकडे नेतं. वो बुराई की ओर लेकर जाता है। देवाने आदमाला खूप चांगलं बनवलंय. और परमेश्वर ने आदम को बहुत अच्छा बनाया है। त्याला दुसऱ्या ज्ञानाची काहीच गरज नव्हती. उसको दूसरी ज्ञान की कुछ भी जरूरत नहीं त्याला है। देवाचं ज्ञान काफी आहे. उसको परमेश्वर का ज्ञान काफी है। आज या जगामध्ये तुम्हाला जर तुम्ही देवाचं ज्ञान घेतलेलं आहे और आज इस संसार में अगर आपने परमेश्वर का ज्ञान लिया है तर तुम्हाला म्हणतील अहो तुम्ही या जगात राहता, जगाचं पण ज्ञान तुम्हाला पाहिजे. और आपको बोलेंगे आप तो इस संसार में रहते, आपको संसार का ज्ञान भी होना चाहिए। जगात तुम्हाला राहायचं आहे, संसार में आपको रहना है, तर या जगाची रीत चालीरीती सगळं ज्ञान तुम्हाला हवं आहे. तो इस संसार के रीति रिवाजों के अनुसार आपको वो ज्ञान होना चाहिए। आणि जो कोणी या जगातल्या ज्ञानाचा शोध घेतो और जो कोई संसार के ज्ञान को ढूंढता है तो नक्की त्याच्यामध्ये वाईटाचं ज्ञान येतं. और जरूर उसके अंदर बुराई का ज्ञान आता है। हा प्रियानो, वाईटाचं ज्ञान आहे जे माणसांमध्ये. वाचूया याकोबाचं पत्र काढू. याकूब की पत्र निकालेंगे। याकोब तीसरा अध्याय जेम्स चॅप्टर 3 याकूब अध्याय 3 त्याचं 13 उसका 13 से 17 13 से 18. तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस असल्याचा दावा कोण करू शकतो? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या उत्तम वर्तणुकीद्वारे आपली कामे दाखवावी. जर खरंच तुम्ही ज्ञानी आहात, जेम्स 3:17, तर अगर खरंच तुम्ही ज्ञानी आहात, आप खुद को ज्ञानी बोलते हो, तो आपने क्या करना चाहिए? नम्रता से, कि आपके पास बहुत हम्बलनेस दिखाते कि आप ज्ञानी हो. आणि नम्रता दाखवते की तुम्ही ज्ञानी आहात. आप जितना झुकते हो, जेवढं तुम्ही झुकता, जितना आप
सब कुछ झुककर नम्रता से करते हो, आणि जेवढ्या काही गोष्टी तुम्ही नम्रतेने करता उससे प्रकट करते हैं कि अरे आपके पास ज्ञान है। आणि याच्याद्वारे तुम्ही प्रकट करता की तुमच्याकडे ज्ञान आहे। बहुत लोगों को सिर्फ परमेश्वर का ज्ञान अच्छा नहीं लगता। आणि खूप लोकांना फक्त देवाचं ज्ञान नाही आवडत। लोगों को कैसा ज्ञान चाहिए? लोकांना कसं ज्ञान पाहिजे? संसारिक ज्ञान चाहिए, जगी ज्ञान पाहिजे। मात्र तुम्ही कटू, मत्सरी व स्वार्थी असाल तर आपण चांगले आहोत अशी पोकळ बडाई मारू नका, ती अत्यंत हीन अशी लबाडी होईल। हाँ, सबसे झूठ बात कौन सी है? अगर आप अपने आप को कड़वी ढहा से भरा है, आपके अंदर किसी के लिए कड़वी बात है, आप किसी के अंदर कड़वाहट से भरे हुए हो, आणि तुम्ही कोणाच्या प्रति तरी कडूपणाने भरलेले आहात, विरोध रखते, किसी भी बात के लिए विरोध करते हो, कोणत्याही गोष्टीसाठी विरोध करता, सच बोलते नहीं हो, खरं नाही बोलत, और जो कोई सच बोलता है उसके विरोध में आप खड़े रहते हो, आणि जो कोणी खरं बोलतो त्याच्या विरोधात तुम्ही उभे राहता, ये सबसे बुरी बात है। आणि सगळ्यात वाईट गोष्ट आहे। कारण मत्सर व स्वार्थ हे काही देवाच्या सुज्ञतेचे प्रकार नाही। हाँ, मत्सर और स्वार्थ ये परमेश्वर का ज्ञान नहीं है। तुम आपस में जलो, तुम्ही आपापसात तुम जळवा, एक दूसरे के साथ डहा रखो, तुम्ही एकमेकांवरती कडूपणा ठेवा, जलन करो, जळण करावं, हाँ, बुरी दृष्टि से देखो, हो दृष्टीने पाहावं, ये परमेश्वर की बिल्कुल इच्छा नहीं। ही देवाची बिलकुल इच्छा नाही। परमेश्वर की इच्छा क्या थी? आदम और हवा और उसके बाद से होने वाली सारी संतान मेल मिलाप से, शांति से जिए। आणि देवाची इच्छा होती की आदम आणि हवा आणि त्याच्यापासून येणारी सगळी पिढी शांतीने आणि एक मनाने राहावी। आपने एक के बाद दूसरा बच्चा जन्म दिया, आणि तुम्ही एकानंतर दुसऱ्या मुलाला जन्म दिला, तिसरं, चौथा, चौथं, ऐसे बच्चों को जन्म दिया। अशा मुलांना तुम्ही जन्म दिला। आप ऐसे इसलिए जन्म दिया कि बड़ा बेटा छोटे को मारे, आणि यासाठी तुम्ही जन्म दिला का की मोठ्या मुलाने लहान मुलाला मारावं, छोटे ने मारे बड़े को, किंवा लहान मुलाने मोठ्या मुलाला मारावं, आपस में मारामारी कर रहे हैं, आपापसात ते मारामारी करतायत। कि आप इसलिए जन्म दिया ना, चलो अच्छा हो गया, इसको टिक फॉर टैट मिला, आणि म्हणून तुम्ही जन्म दिला का की जसं तसं त्यांना भेटलं, ऐसा करके जन्म दिया। आणि असं होण्यासाठी जन्म दिला। आपने दूसरा बच्चा इसलिए जन्म दिया ताकि बड़े भाई को छोटा भाई मिले, आणि तुम्ही दुसऱ्या मुलाला यासाठी जन्माला घातलं की मोठ्या भावाला छोटा भाऊ भेटावा। हाँ, उसको एक उसका कहने वाला, उसको कोई कहने वाला, उसका मेरा है बोलकर कहने वाला मिले, आणि माझं हे म्हणून म्हणण्यासाठी त्याला ते भेटावं। और उसी रीति से दूसरे नंबर को पहला भाई या पहली बहन क्यों दिया? आणि लहान मुलाला मोठा भाऊ मोठी बहीण का दिले? इसलिए दिया यासाठी दिली ताकि उसके ऊपर अधिकार रखने वाला कोई है, माँ बाप के बाद कोई तो है जो तुझे संभालेगा, डर मत, तेरा ख्याल करने वाला तेरा बड़ा है, आणि त्याच्यावरती अधिकार करणारा, आई वडिलांच्या नंतर तुला सांभाळणारा, तुझी काळजी घेणारा, घाबरू नकोस, तुझ्याबरोबर तो आहे। यीशु मसीह भी हमारे सब में पहिलोटा है, आणि येशू आपल्या सर्वांमध्ये पहिलोटा हमारा आहे, बड़ा भाई है, आपला मोठा भाऊ आहे, हमें संभालता है ना, आपल्याला सांभाळतो ना, हम भी उसके छोटे हैं। आणि आपण त्याची लहान हम भावंड क्या आहे। कहते हैं? आपण काय म्हणतो? है ना यीशु, आहे ना येशू, कोई बात नहीं, मेरे माँ बाप नहीं तो क्या हुआ, काही हरकत नाही, माझे आई वडील नसते तर काय मेरा झालं? यीशु तो है, माझं येशू तर आहे, सच है, यही बोलते हैं ना, हेच म्हणतो ना। चलो मेरे माँ बाप नहीं, कोई बात नहीं, लेकिन मेरा यीशु तो है। चला माझे आई वडील नाही, काही हरकत नाही, पण येशू तर आहे। इसीलिए पहला स्थान जिसको दिया गया है ना घर में, इसीलिए दिया गया है ताकि वो उसके बाद आने वाले लोगों का ख्याल करे। आणि पहिलं स्थान ज्याला घरामध्ये दिलेलं आहे ना, देवाने त्याला यासाठी दिलेलं आहे की नंतर येणाऱ्या लोकांना त्यांनी सांभाळावं। वैसे ही दूसरे नंबर का जो जन्म लिया उसने तीसरे नंबर के ऊपर अथॉरिटी करे और ख्याल करे, और उसको ऊपर तो वो जो तीसरे नंबर पर है वो तो कितना भाग्यशाली है, आणि जो तिसऱ्या नंबरवरती तो किती भाग्यशाली आहे। वो तो बोल सकता है कि बाबा चलो मेरे माँ बाप नहीं तो मेरे ऊपर दो है, मेरा बड़ा फिर छोटा, उसके बाद का जो मुझे संभालने के लिए है। आणि तो म्हणू शकतो की आई वडिलांनंतर मला सांभाळणारे दोन माझे भावंड आहेत, इसीलिए तो चर्च में पास्टर दिया है, आणि म्हणून चर्चमध्ये पास्टर दिले ना, प्रभु के बाद फिर पास्टर आते हैं ना, आणि देवानंतर मग कलीसिया पास्टर चलाने वाले। मंडळी इसलिए चालवणारे। आपको कुछ भी होता है म्हणून तुम्हाला काहीही तो होतं, आप पहले किधर आते हो? तुम्ही पहिले कुठे येता? घर में प्रार्थना करते हो, प्रभु ऐसे हो गया, प्रभु, और रोते रोते फिर किधर आते हैं? आणि घरात प्रार्थना करता, मग रडत रडत कुठे येतात? चर्च भी आते हैं ना, चर्चमध्ये येतात ना। सच है, खरंय, तो भाग्यशाली है ना तीसरे नंबर वाले, मग भाग्यशाली येतात तिसरे नंबरवाली। करेक्ट है, सच है। आगे जाओ, चौथा नंबर पहला, हाँ, चौथे नंबर पे देखो, जो चौथे नंबर पे जन्म ले रहा है कितना भाग्यशाली है, आणि जो चौथ्या नंबरवरती जन्म देतो तर किती भाग्यशाली आहे। पांचवें नहीं देखूंगी, कितने भाग्यशाली हो किती भाग्यशाली आहे ती कि लोकं। उनके ऊपर तीन ऊपर कौड़ी है आणि त्यांच्यावरती 3 लोकांचं कौलिक आहे। ना।
अगर माता पिता नहीं भी हुए, आई वडील नसतील तरी प्रभु यीशु है, प्रभू येशू आहे, हाँ चर्च का पास्टर है, चर्चचा पास्टर आहे, तीसरा सेवक है। तिसरा सेवक आहे, सेवकों के पास जाते हैं ना, सेवकांजवळ जातात ना, ऐसे सोचे देखो कितनी तत्वों में जा नहीं पाता हूँ, आगे तरफ बता देना। आणि असं असं झालंय तिथपर्यंत मी जाऊ नाही शकत, तुम्ही थोडं सांगून द्या. सच है? तो नहीं, हमारी मनीषा तो इसी अनुभव से जाती है, इसी अनुभव से जाती है। वो उमराव भाई, रेशमा उमराव वाले हिसाब करते रहा, रेशमा मनीषा हिजाब प्रार्थना को पानी प्रार्थना करके दे, एस्तर प्रार्थना करके दे। देखा कितना अच्छा है ना, आपके ऊपर कितने कवरिंग हो गए। हाँ, तो इसीलिए प्रियो याद रखो, हमारे पास प्रभु यीशु है, हमारे पास प्रभु यीशु हमको दिया है ताकि हमारे जोड़े रखने के लिए, हमें संभालने के लिए, आणि आपल्याजवळ येशू ख्रिस्त दिलेला आहे आपल्याला जोडून ठेवण्यासाठी. इसलिए ना हमारे अंदर मसर ऐसी गलत बातें नहीं चाहिए, ये बुराई शैतान से है। आणि मसर जळणे आपल्यामध्ये नाही असलं पाहिजे, कारण हे सगळं शैतानाकडून आहे. परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता था अगर आदम और हवा के बच्चे आपस में लड़े, ये बिल्कुल परमेश्वर नहीं चाहता था। आणि आदम आणि हवेच्या मुलांनी आपापसात लढावं अशी बिलकुल देवाची इच्छा मैं नव्हती. आपको बताती हूँ, अगर आदम और हवा ने पाप नहीं करते, वो फल नहीं खाते, तो काइन इतना बुरा दुष्ट नहीं होता। आणि आदम आणि हवेने पाप केलं नसतं, ते फळ खाल्लं नसतं, तर काही इतकं वाईट झालं नसतं. परमेश्वर की बिल्कुल इच्छा नहीं थी काइन श्रापित हो, आणि देवाची बिलकुल इच्छा नव्हती की काहींनी श्रापित ये तो व्हावं. दुष्ट की इच्छा थी। तिथे दुष्टाची इच्छा होती. इसका अर्थ मैं आपको बताती हूँ। याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. जब परमेश्वर ने इंसान के सामने एक चुनाव रखा, आणि तू तेरी इच्छा, अगर तू मेरी इच्छा पूरी करेगा तो हमेशा अच्छापन तेरी जिंदगी में मिलेगा। आणि देवाने माणसासमोर ठेवलेला आणि त्याला सांगितलेलं तुझ्या जीवनामध्ये मी इच्छा टाकलेली, आता तुझी इच्छा, जर तू माझी इच्छा पूर्ण केलीस तर आयुष्यभर तू माझी इच्छा पूर्ण कभी करशील. तेरी जिंदगी में बुराई नहीं है, मग कधी तुझ्या जीवनात वाईट नाही येणार, तेरी जिंदगी में भलाई होगा, तुझ्या जीवनात चांगलंच होईल, एक पॉइंट भी बुरा नहीं होगा। आणि एक पॉइंट सुद्धा वाईट होणार नाही. जिस दिन तू ये फल खाएगा, पण ज्या दिवशी तू हे फळ खाशील, वैसे तू भले को यानी मुझे जानता है, आणि जसं तू चांगुलपणाला म्हणजे मला ओळखतो, बुराई को भी जानने लगे। तू वाईटाला पण ओळखू लागशील. बुराई कौन है? आणि वाईट कोण आहे? शैतान. शैतान. यीशु मसीह ने प्रार्थना करते समय प्रार्थना करने के लिए सिखाया, हमें बुराई से बचा, हमें परीक्षा में ना ला। तो बुराई कौन है? वहाँ स्पष्ट रीति से नीचे स्पष्टीकरण दिया है, इब्लिस, शैतान। आणि येशू ख्रिस्ताने प्रार्थना करण्यासाठी शिकवले, त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे की वाईटापासून मला दूर ठेव, वाईटापासून मला वाचव, आणि वाईट खालीलेलं आहे की वाईट कोण आहे? इब्लिस म्हणजे शैतान. इसका मतलब परमेश्वर को मालूम था कि अदन की वाटिका में शैतान आने वाला है, इसलिए तू जागरूक रहे। वो आने से पहले परमेश्वर ने आदम को और हवा को चिता के रखा था। आणि देवाला माहित होते की शैतान येणार आहे, आणि तो यायच्या अगोदरच देवाने आदम आणि हवेला चेतावणी दिली होती, तुम्ही जागरूक राहा, ये फल नहीं खाना, म्हणजे हे फळ खाऊ नका. हाँ, शैतान को भी मालूम है हमारी रचना कैसी, मतलब वो उसने हमें नहीं बनाया, लेकिन उसको मालूम है हमारे अंदर फीलिंग्स है, भावनाएं हैं और इच्छाएं हैं। आणि त्या शैतानाने आपल्याला नाही बनवलं, पण त्याला माहित आहे की आपल्यामध्ये इच्छा आणि भावना और आहे, हमको मन भी है, आणि आपल्याला मन सुद्धा आहे. इसीलिए उसने क्या किया, म्हणून त्याने काय केलं? पहले उसका हवा का हृदय जीत लिया, पहिले हवेचं हृदय जिंकलं, रोज फेलोशिप करता था, आणि रोज संगती करायचं, रोज उसकी स्तुति करता था, रोज तिची स्तुती लेकिन करायचं. उसके मन पर उसने क्या किया, हावी हो गया, विश्वास उसका जीत लिया। आणि तिच्या मनामध्ये तो हावी झाला, आणि तिचा विश्वास त्याने जिंकून उसने घेतला. कहा, देख क्या तेरे परमेश्वर ने, हमारे परमेश्वर ने सब फल खाने को तुमको मना किया। आणि तो म्हणाला की देवाने तुम्हा लोकांना या सगळ्या झाडाचं फळ खायला मना केलंय का? कहा नहीं, जो बीच में जो वृक्ष है, जो भला और बुराई का ज्ञान देने वाला, वही फल खाने को मना किया। आणि ती म्हणे नाही, फक्त मधीचे झाड लावलेलं आहे, वाईट आणि चांगल्याचं ज्ञान देणारं फळ तेच खायला फक्त मना केलेलं आहे. खाएंगे हम मरेंगे। आणि जर आम्ही खाल्लं तर आम्ही मरून उसने जाऊ. कहा नहीं, तो म्हणाला नाही, तुम बिल्कुल नहीं मरोगे। तुम्ही बिलकुल मरणार नाही. परमेश्वर जानता है देवाला माहित आहे, कि तुम लोग ये फल खाने से तुम लोग परमेश्वर के समान बनोगे। आणि देवाला माहिती आहे जर तुम्ही हे फळ खाल्लं तर तुम्ही देवासमान बनाल. बस उसके मन पर वो हावी हो गया, बस तिच्या मनामध्ये हावी उसने झाला, उन विचारों को अपने मन में ले लिया, आणि तिने त्या विचारांना स्वतःच्या मनामध्ये उसके घुसवून ऊपर घेतलं. सोचती रही, त्याच्यावरती ती विचार करत बार राहिली. बार वो मन पर वही विचार डालता, आणि वारंवार तो मनात तोच विचार टाकतो, बार बार मन पे वही विचार आता था, आणि वारंवार मनामध्ये तेच विचार यायचे. देख ना कितने अच्छे फल है वो, आणि बघ किती चांगलं फळ अच्छा आहे, मस्त रेड कलर, आणि चांगलं लाल उसने कलर, देखो कितने रंग बिरंगे कपड़े पहनो, लेकिन उसमें लाल कलर उठाव दिखता है, आणि किती रंगीबेरंगी कपडे घाला, पण त्याच्यामधून लाल कलर उठवणार दिसतो. जबकि सफेद दिखना चाहिए, आणि वरती सफेद दिसला पाहिजे. सही है,
लेकिन फिर भी सब में उठावदार कौन सा दिखता है? रेड कलर। जिधर रेड कलर जाएगा ऑटोमेटिकली आप जाएगा। आणि जिथे लाल कलर असेल तिथे आपले आपोआप डोळे जातील. उसका मन में हमेशा वो लाल फल दिखता देता है। आणि तिच्या मनामध्ये नेहमी लाल फळ तिला दिसायचं. उसके मन में वो सोच डाला आणि ते तिच्या मनामध्ये त्याने विचार टाकले. क्या डाला? काय टाकले? कि ये फल बहुत अच्छा है, खाने के लिए अच्छा है। आणि हे फळ खूप चांगलं आहे, खायला पण चांगलं आहे. करंतियों की पत्री में लिखा है बुरी संगति अच्छे चरित्र को बिगाड़ देती है. हवा एक अच्छा चरित्र था आणि हवा एक चांगलं चरित्र होते. उसको किसने बिगाड़ा? आणि तिला कोणी बिघडवलं? बुरी संगति से, वाईट संगतीने. शैतान के साथ रोज बैठ कर आणि शैतानाबरोबर रोज बसून इसीलिए उसके अंदर वो उसका चरित्र बिगड़ गया आणि म्हणून तिच्यामध्ये ते चरित्र तिचं बैठून मन पर गेलं. हमले होने लगे, तिच्या मनावरती हमले होऊ लागले उसकी इच्छाएं जागृत हो गई। आणि तिची इच्छा जागृत झाली. वो लाल फल इतना खूबसूरत है आणि ते लाल फळ इतकं सुंदर आहे, तो फिर खाने के लिए इतना अच्छा रहेगा। मग खायला किती चांगलं वाटेल. फिर भावनाएं जागृत हो गई आणि मग भावना जागृत झाल्या. अपनी भावनाओं में इच्छा होता है, मतलब होता है खाना टेस्ट, ये सब जागृत हो गई। आणि कसं ते टेस्टी आहे ते खायची इच्छा तिच्यामध्ये जागृत झाली. इसलिए उसने वो फल खाया आणि मग ते तोड़ा तोडलं और खाया। आणि खाल्लं. उसी घड़ी उसने अपने पति को भी दिया। आणि त्याच घटनेत त्यांनी तिच्या नवऱ्याला पण दिलं. खाओ, खा, अच्छा है, चांगलं आहे. मैंने खाया, टेस्टी है, आणि मी खाल्लंय, खूप टेस्टी तुम आहे, भी खाओ। तुम्ही पण खा. उसने बोलना चाहिए था नहीं नहीं मैं नहीं खाऊंगा। आणि त्याने बोलायला पाहिजे होतं की नाही मला नाही खायचं. लेकिन क्या है, उस समय उसको भी भुरड़ गिरा चुका था ना, आणि काय त्यावेळेस त्याला पण भुरळ पडली होती ना. क्योंकि मैं आपको बताती हूँ का मी तुम्हाला सांगते, आदम ने उस समय धोखा क्यों दिया? आदमने त्यावेळेस तिला अडवलं का नाही? ऑलरेडी हवा जो थी वो उसकी बॉडी की थी, कारण पहिले जी हवा होती त्याचंच अंग होती है ना, उसका ही बॉडी है ना, आणि त्याचंच अंग आहे उसकी हड्डी है ना, आणि तिचं झाड आहे. इसीलिए उसके कारण जो उसको बहकाया यानी आदम को बहकाया, आणि तिला भोगवलं म्हणजे आत्माला भोगवलं. उसको गिराया मतलब आदम को गिराया, आणि तिला पाडलं म्हणजे आत्माला पाडलं. बराबर। इसलिए बोलते हैं ना, जब कहीं पर भी एक इंजेक्शन दो पूरे बॉडी में फैल जाता है ना, आणि कुठे इंजेक्शन द्या पूर्ण शरीरामध्ये पसरतं ना, वैसे ही हवा को खिला दिया इंजेक्शन बुढ़ापात का और वो फल का, मृत्यु का, वैसे ही आदम के क्योंकि वो उसी का बॉडी है। उसने कहा तुम मेरा तन है, तू मेरी हड्डी की हड्डी है, तू मेरे मांस की मांस है, आणि आदम हवेला म्हणाला तर तू माझा हाडाचा हाड आहे आणि माझ्या मांसाचा मांस आहे. इसीलिए वो वहाँ कुछ नहीं कर पाया। आणि म्हणून तो इकडे काही करू नाही शकत. लिया है त्याने घेतलं आणि ते खाल्लं और बुराई अंदर आ गई, आणि वाईट आतमध्ये आलं बुरा ज्ञान उसके अंदर आया, आणि वाईट ज्ञान त्याच्यामध्ये आलं. दोनों के अंदर, दोघांमध्ये, हवा में भी हवेमध्ये पण और आदम में भी, आणि आत्मामध्ये पण. दोनों में बुरा ज्ञान आया, दोघांमध्ये वाईट ज्ञान येऊ लागलं. जबकि उनके अंदर भलाई का ज्ञान था यानी परमेश्वर का ज्ञान था, आणि त्यांच्यामध्ये चांगुलपणाचं ज्ञान म्हणजे देवाचं ज्ञान होतं. लेकिन बुराई का ज्ञान यानी शैतान का ज्ञान भी आ गया। पण वाईटाचं ज्ञान म्हणजे शैतानाचं ज्ञान पण त्यांच्यामध्ये आलं. इसीलिए उसने सबसे पहले दोष लगाया बीवी के ऊपर, जो जिसे वो अपनी पत्नी को प्यार करना चाहिए। भलाई यानी क्या? प्यार करना। आणि चांगुलपणा म्हणजे काय? प्रेम करणं. मैं आपको बताती हूँ पवित्र आत्मा के जो 9 फल है, आणि पवित्र आत्म्याची जे 9 फळं आहेत, माला डालते हो, माला के मोती का माला रहता है, आणि मोत्यांची माळ तुम्ही घालता, डालते हैं आप लोग नहीं डालते लेकिन औरतें डालती है ना, स्त्रिया घालतात ना. वो मोती का माला 1 मोती 2 मोती 3 मोती 4 मोती ऐसा एक के पीछे रहते हैं ना, आणि जे मोती एका पाठोपाठ एक असतात, है ना। तो प्रेम है, प्रेम आहे, आनंद, आनंद, शांति, शांती, धीरज, धीरज, दयाळूपणा, भलाई, भलाई, विश्वस्तता, विश्वासता, नम्रता, नम्रता, संयम. एक के बाद एका मागोमाग एक आहे. आदम हवा को प्यार करता था, आदम हवेला प्रेम करायचा, इसीलिए वो हमेशा उसके साथ भलाई करता था। म्हणून नेहमी तिच्याबरोबर चांगुलपणा करायचा. ये फटाफट नहीं हुआ है, आणि या सगळ्या गोष्टी लगेच नाही झाल्या. हम पढ़ते हैं लेकिन जल्दी नहीं हुआ है। आपण असं वाचतो पण ते लगेच नाही झाल्या. तो उसके साथ अच्छा फेलोशिप करता था, आणि तो तिच्याबरोबर चांगली संगती उससे करायचा, प्यार करता था, तिला प्रेम करायचं, कलिंगड तोड़ता था, ठाक कलिंगड तोडायचा, आदम फाटी पूरा निकला था ना, तोड़ता था कराटे के जैसा, आणि कलिंगड तोडायचा जसे कराटेमध्ये करतात तसे, उसको तोड़कर उसे खिलाता था, आणि ते तोडून तिला भरवायचा, सब घुमाया उसको, आणि सगळं काही तिला फिरवून आणलं, आदम की वाटिका में उसको घुमाने लेके जाता था। आणि एदन बागे तिला फिरायला घेऊन जायचं. ये खाना ऊपर से नारियल चाहिए, ठीक है, वो चढ़ जाता था, आणि नारळ पाहिजे ठोकरती चढायचं, और नारियल तोड़ के लाता था। नारळ तोडून आणायचं. उसके पास तो बहुत बुद्धि थी, त्याच्याकडे खूप बुद्धी होती.
होती बंदर को भी बोल सकता था जाओ नारियल लेकर। आणि माकडाला पण म्हणू शकत होता की जाऊ दे नारळ घेऊन ये. मेरी पत्नी को नारियल का पानी पीना है। माझ्या बायकोला नारळाचं पाणी प्यायचं. तो कितना ज्ञानी था उस समय वो। आणि किती ज्ञानी होता तो त्यावेळेला. एकदम नोकीला पत्थर है उस पर वो नारियल छील देता था। आणि जे नोकीला दगड असायचं त्याच्यावर तो नारळ खिसायचा. क्योंकि उधर चाकू नहीं था ना, कारण तिकडे चाकू नव्हता. नहीं तो आप बोलोगे नहीं ये कैसे छिला होगा। अभी मेरे मन में आया था ना, सिखाते सिखाते मुझे प्रश्न आया था नारळ कसा छिल्ला असेल तेव्हा पण नारळ होता त्यातून आवाज बोलला अगं नोकीला दगड असेल ना त्याच्यावर छिल्ला असेल। परमेश्वर कच्चा मांस उनको नहीं, क्योंकि मांस कभी वो लोग खाते नहीं थे, वो लोग वेजिटेरियन थे। आणि त्यावेळेस ती लोक मांस खात नव्हते, ती लोक व्हेजिटेरियन होते. प्योर वेजिटेरियन। प्युअर व्हेजिटेरियन. इसलिए चाहिए उतने फ्रूट्स एक से एक चीकू था, आंबा था, क्या क्या था। आणि चिकू आंबा भरपूर सारी फळं होती. सब कुछ था, पपई था, पपई होती. सब कुछ। वो अपनी पत्नी दोनों मिलकर बहुत प्यार करते। आणि ते दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करायचे. लेकिन जैसे बुरा ज्ञान मिला, आणि जसं वाईट ज्ञान त्यांना भेटलं, उन्हें बुराई को जाना, त्यांनी वाईटाला जाणलं. उसने सबसे पहला दोष परमेश्वर पर, यानी बुरा ज्ञान क्या करता है, पहले परमेश्वर पर दोष लगाता है, परमेश्वर की गलतियाँ, परमेश्वर अच्छा नहीं ऐसा बताता है, और दूसरा अपनी पत्नी के ऊपर दोष लगाया जो उसकी है। आणि वाईट ज्ञान काय करतं, पहिले देवावरती दोष लावतं की देव चांगला नाही अशा रीतीने देवावरती दोष लावतं. आणि दुसरं आपल्या स्वतःच्या पत्नीवरची त्याची आणि तिच्यावर दोष लावतात. और ये बुरा ज्ञान उनको मिलने लगा। आणि हे वाईट ज्ञान त्यांना भेटू लागलं. वो बेचारी निर्बल थी, उसने बोला सच बोला मुझे सांप ने बेचाया मैंने खा लिया, लेकिन उसने अपनी गलती नहीं बताई, अपना पाप छुपा के रखा कि मैं इसके साथ रोज फेलोशिप करती थी, ये नहीं बताया. आणि ती निर्भर होती की स्वतःचं पाप कबूल केलं आणि ती म्हणाले की मी त्यांनी त्या सापाने मला दिला आणि मी खाल्लं, पण स्वतःची निर्भरता नाही सांगितली की मी सापाबरोबर रोज संगती करायची. सच बोलता मतलब ऐसे चेना होते अपने आप को मार नहीं पड़ना बोलकर आधा ही बात किसी और के ऊपर डालकर उसको बचाते हैं ना. आणि स्वतःवरती मार पडू नये म्हणून अर्धीच गोष्ट सांगतो आणि दुसऱ्यांना मार भेटावा म्हणून सगळं मी दुसऱ्याला फाडतो. वैसे कुछ नहीं किया, मेरे से हुआ है, मैंने खाया है, माझ्याकडून झालं मी खाल्लंय, लेकिन किसने किया, पण हिने इसने केलं मैंने किया. म्हणून मी केलं. शैतान को तो श्राप मिला ही, शैतानाला तर श्राप दोनों को भी भेटला, मिला. दोघांना पण भेटला. इसीलिए इन दोनों का पाप, बुराई, जो बुरा ज्ञान था ना जो दोनों ने लिया था, दोनों में अच्छे का ज्ञान था, लेकिन अच्छे का ज्ञान से भी बढ़कर बुरा ज्ञान ज़्यादा आ गया और वो उनके बच्चे काइन में उतर गया. आणि दोघांकडे चांगलं ज्ञान होतं, पण ते चांगलं ज्ञान त्यांच्याकडे निघून गेलं आणि वाईट ज्ञान त्यांना भेटलं आणि तेच वाईट त्या कैनमध्ये उतरलं. और इसलिए जब उसने परमेश्वर को भेंट दिया और परमेश्वर ने ग्रहण नहीं किया तो उसने उस बुरे ज्ञान ने उसके अंदर क्या जागरूक किया, देख तेरा परमेश्वर जिसको तुमने इतना मेहनत किया, मेहनत करके खेती बढ़ाना पड़ा ना, देखा लिया गया उस भेंट को, ग्रहण किया गया, देखा तेरे भाई की भेंट को ग्रहण किया. उस बुरे ज्ञान ने उसके अंदर क्या डाला, जो भी हम जेम्स में पढ़ा था, मत्सर, जलन, दाह, ये डाला. वो इतना भर गया कि वो परमेश्वर से भी बोलने लगा कि मेरी भेंट क्यों नहीं तूने ग्रहण की. आणि म्हणून जेव्हा कैन भेट चढवण्यासाठी आला होता तेव्हा देवाने त्याची भेट स्वीकार नाही केली आणि ते वाईट ज्ञानाने त्याच्या मनामध्ये टाकलं की बघ तू एवढं मेहनत केली, एवढं कष्ट करून तू भेट देवासाठी आली, पण देवाने ती भेट स्वीकार नाही केली, पण तुझ्या भावाची भेट त्याने ग्रहण केलं. म्हणून वाईट ज्ञानाने काय केलं, त्याच्यामध्ये मत्सर आणि जळण आणले. ये खेती करना आसान काम नहीं बघा, आणि शेती करणं सोपं काम नाही. वो काम काइन ने लिया था. आणि ते काम कैनाने घेतलं होतं. और पशुओं को चलाना आणि पशूंना चालवणं ये काम, पशुपालन करना ये काम हाबिल ने दिया. आणि पशु पाळणं हे काम हवेने घेतलं. अभी देखा गया तो अगर आप देखोगे तो और भी बच्चे उनके आगमन होगा बहुत हुए, आणि आता मध्ये हवेला खूप मुलं झाली, बहुत बच्चे हुए, खूप मुलं झाली. सिर्फ उनकी संख्या नहीं बताई, लेकिन ये दो जो थे प्रमुख थे. आणि हे जे दोन होते तेच प्रमुख होते. उनके बारे में हम देखते हैं. त्यांच्याबद्दल आपण पाहतोय. तो इसलिए भी देखो एक बच्चा 6 महीने का नहीं होता है तो दूसरा बच्चा हो जाता है, आणि एक मूल 6 महिन्याचं होत नाही, दुसरा मूल येतो, तीसरा. तो ऐसे ही शायद हवा को भी बहुत सारे बच्चे हुए आणि असंच हवेला पण खूप सारी मुलं झाली असते. लेकिन इन दोनों के बारे में क्यों लिया गया, पण या दोघांबद्दल का घेण्यात आलं ताकि ये उस घर के बारे में उनका वृत्तांत, मतलब जो शुरुआत कैसे हुई उसके बारे में बता रहा है. आणि जी सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल सांगितलं. और इसी रीति से जैसे बुरा ज्ञान इनको मिला, म्हणून जसं वाईट ज्ञान यांना भेटलं क्या हुआ, उसने अपने भाई को मार डाला. त्याने आपल्या भावाला मारून टाकलं. अभी पढ़िए इसका.
कारण मत्सर व स्वार्थ हे काही देवाच्या सुज्ञतेचे प्रकार नाहीत. दाह जो है वो परमेश्वर की ओर से नहीं है. या गोष्टी तर पृथ्वीवरील अनाध्यात्मिक व सैतानाने प्रेरित अशा आहेत. ये कैसा है? संसारिक, शारीरिक और शैतानी, तीन है. जो ये बुरा ज्ञान है ना, ये किसका है? वाईट ज्ञान कोणाचं आहे? संसारिक, जगाचं. शारीरिक, शारीरिक शरीर का, हे शरीराचं. और शैतानी. आणि शैतानी. कारण जेथे जेथे मत्सर अथवा स्वार्थी हेतू असतो तेथे तेथे अव्यवस्था व इतर सर्व प्रकारचा दुराचार असतो. जहाँ भी पखेड़ा है, झगड़ा है, कलह है, जलन है, ईर्ष्या है, तो समझ जाने का उसके अंदर कौन सा ज्ञान है? संसारिक, शैतानिक और संसारिक और शारीरिक. कौन सा ज्ञान है? बुरा ज्ञान है. कौन सा ज्ञान है? यही बोलते ही ना मुझे से. वो तो आपको चेक करना है कि वो संसार से आपको मिला है, शरीर से आ रहा है या शैतान से मिला है. आणि हे तुम्हाला चेक करायचं आहे की ते पृथ्वीवर आहे की अनाध्यात्मिक आहे की शैतानाकडून आहे. हाँ, संसार का ज्ञान क्या करता है? आणि जगाचं ज्ञान काय करतं? परमेश्वर मत करते बैठो. आणि देव करू नका. काम करो, काम करा. पैसा जमा करो, पैसे जमा करा. पैसों के लिए कुछ भी करो. पैशासाठी काही करा. खून भी करो, खून पण करा. लूटो भी, लुटा पण. कुछ भी करो. काही करा. सोना है, विचार करना है तो भी करो. आणि व्यभिचार करायचा आहे तरी सुद्धा करा. ये संसार का ज्ञान. आणि हे जगाचं ज्ञान आहे. समझे? संसार का ज्ञान क्या है? जगाचं ज्ञान काय आहे असं आहे. इसलिए संसार के ज्ञान में देखो बहुत सारे देवी देवता भी हो गए. म्हणून जगाच्या ज्ञानामध्ये खूप देवी देवता पण बहुत झाले. सारे ईश्वर बन गए. खूप सारे ईश्वर झाले. बहुत सारे प्रभु भी हो गए. खूप सारे प्रभू सुद्धा ये झाले. संसार का ज्ञान. हे जगाचं ज्ञान आहे. अभी शरीर का ज्ञान. आता शरीराचं ज्ञान. शरीर का ज्ञान क्या बोलेगा? शरीराचं ज्ञान काय म्हणे? इसने देखा. बोलो 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 बोलो. बताओ शरीर का ज्ञान. तुम्हारे शरीर में क्या क्या ज्ञान आता है? परमेश्वर ने सब वस्तुएं खाने के लिए बनाई है. उसमें क्या होता है? लाइफ बॉय खाया तो देवाने सर्व वस्तू खायला बनवतात. त्याच्यामध्ये काय करेल? लाईफ बॉय खाल्ला. मिट्टी खाया तो आणि माती खाल्ली. देवाने तो बनवली माती. परमेश्वरने बनाई होती इसलिए हम मिट्टी खाते हैं. आणि म्हणून आम्ही माती खातो. सब परमेश्वर के हाथों की रचना है. सगळं देवाच्या हाताची कृती आहे. परमेश्वर ने सब खाने के लिए बोला है. आणि देवाने सर्व खायला इसलिए सांगितले. इंसान को खा सकता है. मग एक माणूस दुसऱ्या माणसाला खाऊ शकतो. इस रीति से शरीर जो ज्ञान देता है ये इस रीति से देता है. आणि शरीर जे ज्ञान देतं तर अशा प्रकारे देतं. बाइबल हमें बताती है कि हमें ऐसी कोई अशुद्ध वस्तु मुंह में नहीं डालनी. आणि बायबल आपल्याला सांगतं आपल्याला कोणतीही अशी अशुद्ध वस्तू तोंडात घालायची. मेरा शरीर का ज्ञान क्या देगा? पण माझ्या शरीराचं ज्ञान मला काय म्हणेल? कुछ नहीं होता. ये तो सब परमेश्वर के हाथों का बनाया हुआ है. आणि काही नाही होते. सर्व काही देवाच्या हाताने बनवलेलं आहे. खा सकता खाऊ शकतो है ना. ये याद रखो. शरीर का ज्ञान भलती और ही लेके जाएगा. आणि शरीराचं ज्ञान भलतीकडेच घेऊन जाईल. सब मेरे लिए बनाया गया है. सगळं माझ्यासाठीच बनवण्यात आले. तो मैं सबका उपभोग ले सकता हूँ. सगळ्यांचा उपभोग मी घेऊ कोई शकतो. कोई लोग तो बाइबल के वचनों को पकड़ते हैं. काही काही लोक बायबलच्या वचनाला पकडतात वचन को पकड़कर अपने शरीर की अभिलाषाएं, इच्छाएं को तृप्त करते हैं. आणि वचनाला पकडून स्वतःच्या शरीराच्या अभिलाषांना तृप्त करतात. और शरीर का ज्ञान के अनुसार चलते हैं. आणि शरीराच्या ज्ञानानुसार ऐसी चालतात. बहुत सारी बातें हैं शरीर के ज्ञान के अनुसार. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत शरीराच्या ज्ञानानुसार. हमारा शरीर दारू मांगता है, तंबाकू मांगता है, शरीर दारू मागतं, तंबाखू मागतं, विचार मांगता है. व्यभिचार मागतात. तो कोई लोग बोलेंगे कि बोला है इसमें पौलुस ने कहा ना तिमोथी को बीच बीच में वाइन पी. आणि पौल तिमोथीला म्हणाले की मध्ये मध्ये तू द्राक्षरस घे. यीशु अगर दारू के अगेंस्ट है तो फिर वाइन क्यों किया उसने शादी में? आणि येशू जर दारूच्या विरोधामध्ये आहे तर त्यांनी त्या लग्नामध्ये द्राक्षरस का बनवलं? और बोलते इसलिए पी सकते, वाइन हम पी सकते. आणि म्हणून ते म्हणत आपण द्राक्षरस वाईन पिऊ शकतो. उस काल का वाइन मेडिसिन था. आणि त्या काळाचं जे वाईन होतं ते मेडिसिन नशा नहीं देता था. आणि नशा आणत नव्हता. अभी का वाइन मेडिसिन नहीं, नशा देता. आणि आताचं वाईन मेडिसिन नाही पण नशा आणतं. तो समझ में है शरीर का ज्ञान कैसे लाता है. आणि समज शरीराचं ज्ञान कसं काय कैसे आहे इंसान को भटकाता है. आणि कसं माणसाला भटकवतं. अभी मगरमच्छ नहीं खा सकते हम. आणि आता आपण मगर नाही खाऊ शकत. हम बाइबल के अनुसार तोड़ कर नहीं खा सकते. बायबलनुसार आपण डुकर नाही खाऊ शकत. अगर हम देखेंगे ना बाइबल के अनुसार बहुत सारे ऐसे जैसे सांप है हम नहीं खा सकते. आणि जसं साप आहे आपण खाऊ नाही शकत. लेकिन पण
लोग कौन से वचन को शरीर का ज्ञान क्या करता है? शरीराचं ज्ञान काय करतं? यीशु ने कहा येशू म्हणाला जो मुंह से जाता है, जे मुखातून जातं, मन में पेट में जाता है, पोटात जातं नीचे से निकल जाता है। आणि बाळाजवळ निघून इसलिए जातं. हर खाने को उसने शुद्ध किया है, म्हणून प्रत्येक जीवनाला त्याने शुद्ध केलेलं इसे आहे. लोग खा सकता है। म्हणून खाऊ शकतो आपण. इस वचन को पकड़कर शरीर का ज्ञान क्या कराता है? ऐसी वस्तुएं खाने के लिए देता है। आणि या वचनाला बघून शरीराचं ज्ञान काय करतं? अशा वस्तू खायला मेरा भी देतात. पास्टर के साथ मैंने पास्टर को बोला हम लोग एक खाने के लाइन में थे, बुफे सिस्टम में थे। आणि बुफे सिस्टममध्ये आम्ही होतो तो उनकी स्तुतियों में बहुत बड़े संकट से गुजरे थे। आणि देवाच्या स्तुतीचं मी खूप मोठ्या संकटातून वाचले. हाँ, क्योंकि वो सब मिक्स रखा था। आणि सगळं काही मिक्स ठेवलेलं. वेज, चिकन, मटन, बीफ तो बड़े कटोरे, और फिर पोर्क सुअर का वो, डुकराचं मटन, खीमा तो बड़े करी था, मोठंच होतं. चपाती, चावल, ये सब एक लाइन से ही रखे थे। आणि चपातीमध्ये सगळं लाईनीत ठेवले. बेचारे सब लोग आगे जाकर ये खाने को बैठे, क्या सब वैरायटी रखा है, सब खाने लगे। आणि सगळे जेवायला बसले, खाऊ लागले. हम हमारे लाइन में मैं तक धीरे से हम लोग सब उठे, हमारा क्वायर का ग्रुप हम लोग धीरे से उठे, आणि आमचा कॉलेजचा ग्रुप आम्ही हळूहळू उठलो. मैं लेने से पहले आणि मी घ्यायच्या अगोदर एक जन पीछे, सिस्टर मुझे जरा वो देने का है, ये और है ना, बहुत टेस्टी बना है, और है बोला आप क्या कह रही लाइन में, क्या कर रहा है? बोले पोर्क है, ये कब खीमा है, मैंने मेरी थाली का सारा खीमा डाल दिया। बोले ये क्या है? ये मटन है, रोज चिकन है। अच्छा मेरे पीछे आने वाले सबको मैं बोला देखो ये अभी तुम्हारी मर्जी। मैं मेरा खाना लेके जाके फिर हमने पास्टर को बोला पास्टर ऐसा नहीं खाना चाहिए, ये सब आइटम जरा डिफरेंट जगह पे रखना चाहिए। मुझे कुछ नहीं होता है, आणि काही नाही होत. जो कुछ मनुष्य मुंह से खाता है आणि जे काही माणूस उसको अशुद्ध कोणावर नहीं होता है। आणि अशुद्ध नाही होत. ये मेरा पास्टर हमने कभी खाया नहीं ना, आणि मी म्हणाली पास्टर आम्ही कधी खाल्लं नाही ना. इसलिए जो नहीं खाता उसको फोर्स नहीं करना, बाइबल में लिखा है। आणि जे खात नाही त्यांना कधी फोर्स नाही करायचं असं बायबल सांगते. खाने में हम कभी किसी को धोखा नहीं देना, आणि जेवणामध्ये आपण कधी कोणाला फसवायचं नाही. क्योंकि फिर अगली बार खाना नहीं खाएंगे, और सचमुच में अगली बार खाना नहीं खाएंगे। आणि पुढच्या वेळेला तुम्ही जेवणार नाही आणि खरंच मी पुढच्या वेळेस जेवली नाही. ये हमेशा याद रखो। आणि हे नेहमी लक्षात ठेवा. यीशु जब परमेश्वर, बाइबल हमें क्या बताता है मालूम? यीशु ने कहा मैं परमेश्वर की आज्ञाओं को जो जूने करार में लिए उसे पूरा करने आया हूँ, मिटाने और खत्म करने, नाश करने नहीं आया, परंतु क्या लिखा है? पूरा करने आया। ये वचन मालूम है ना आपको? मत्ती अध्याय में ये वचन, मत्ती अध्याय 5 या 6 दोनों में से कोई अध्याय में ये वचन है। आणि येशू म्हणाला की मी जुन्या कराराच्या ज्या आज्ञा आहेत त्यांना मी नाश करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी नाही आले, पण ते पूर्ण करण्यासाठी आले. तो अभी जूने करार में परमेश्वर ने कहा है कि इन वस्तुओं को तुम न खाना, आणि जुन्या करारामध्ये देवाने वचन दिलेलं आहे की तुम्ही या वस्तूंना खायचं नाही. तो फिर क्या यीशु मसीह नए करार में बोलेगा ये प्राणी खाओ? मग नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त म्हणेल का हे प्राणी तुम्ही खा? यहाँ तक कि हम नए करार के लोगों को परमेश्वर ने बताया एक ऐसा चमत्कार करके कि हमें उस प्राणियों को तो खाना ही नहीं है। आणि नवीन करारामध्ये देवाने एक असा चमत्कार करून दाखवला ज्याच्याद्वारे सांगितलं की या प्राण्यांना आपण खायचंच नाही. बताओ कौन सा? हाँ बराबर, सेना नाम का दुष्टात्मा को निकाला, 5-6 हजार लगभग दुष्टात्मा ही थी, आणि 5-6 हजाराच्या लगभग दुष्ट आत्मे होते. ठीक होते। दुष्टात्माओं ने क्या विनती किया? आणि दुष्ट आत्मेने काय विनंती केली? वहाँ लोग भी थे, वहाँ लोग भी खड़े थे, आणि ती लोक पण उभी होती. उन सुअरों को चराने वाले लोग भी थे, आणि त्या डुकरांना चालवणारे लोक पण होते. यीशु के शिष्य भी थे। येशूचे शिष्य सुद्धा होते. मुझे बताओ उन सेना नाम की जो दुष्टात्मा है उसने क्या विनती की, किधर जाने को बोला? आणि ती सेना नावाची दुष्ट आत्मा होती तिने काय आली? इंसानों में नहीं डालने को बोला, आणि माणसांमध्ये टाकायला नाही सांगितलं, डुकरांमध्ये टाकायला यीशु सांगितलं. मसीह ने भेजा आणि येशू ख्रिस्ताने पाठवलं सुअरों में। डुकरांमध्ये. कोई लोग क्या बोलते हैं मालूम? काही काही लोक काय म्हणतात माहिती? अच्छे पाले हुए सुअर खा सकते हैं, आणि चांगले पाळलेले डुकर खाऊ शकतो. वो गोरे गोरे रहते हैं, ते वेगवेगळे नसतात. पिंकिश कलर रहते हैं, उनको अच्छा दुलाते थे, त्याला चांगलं दूध हवे. फिर अच्छा साफ रखते, उनका खाना हम पालते। लेकिन बाइबल हमें क्या बताती है? डुक्कर को कितना भी नहलाओ, आणि बायबल काय सांगतं की डुकराला किती आंघोळ घाला, वो कहाँ जाएगी? ते कुठे जाणार? चिखलातच। खिचडी. समझ में आया?
यीशु मसीह कभी भी जुना करार में जो परमेश्वर ने आज्ञा दी है उसे कभी नहीं तोड़ेगा। आणि येशू ख्रिस्त कधीच जुन्या करारामध्ये दिलेल्या आज्ञांना कधीच मैं नाही जानती हूँ, मुझे भी हमसे जो बड़े नेता हैं ना प्रभु के दास, वो कभी एग्री नहीं करते। ऐसे जो लोग खाते हैं वो लोग इन बातों को जो मैं सिखा रही हूँ उसको एग्री नहीं करेंगे। आणि जे लोक हे खातात ते कधीच मी असं जे शिकवते त्या गोष्टीला कधी ते ऐकली होणार नाही। क्योंकि वो क्या बोलेंगे, अरे कल की आई हुई इसको क्या मालूम है, आणि ते काय म्हणते काल आलेली हिला काय माहिती आहे। क्योंकि मैंने जब स्टडी किया था तो मुझे प्रभु ऐसा ही बोला था। आणि मी जेव्हा स्टडी केलेलं तेव्हा देव मला असंच म्हणाला होता, वेज वाले को कभी जबरदस्ती नहीं करना नॉनवेज खाना, आणि तू व्हेजवाल्यांना कधी जबरदस्ती करू नको की नॉनव्हेज खा। और जो नॉनवेज खाते हैं उनको जबरदस्ती नहीं करना वेज खाना। आणि जे नॉनव्हेज खातात त्यांना कधी जबरदस्ती करू नको की व्हेज खा। लेकिन शुद्ध और अशुद्ध का फर्क मालूम होना चाहिए। पण शुद्ध आणि अशुद्ध या गोष्टीचा फरक माहीत असला पाहिजे। परमेश्वर ने याजकों को एक अधिकार दिया है, उनको अंतर मालूम है शुद्ध और अशुद्ध पहचानने का। आणि देवाने याजकांना अधिकार दिलेला आहे आणि त्यांना माहीत आहे की शुद्ध आणि अशुद्धांना आप ओळखण्याचा। सब कौन हो? तुम्ही सगळे कोण आहात? तो आपको अंतर मालूम होना चाहिए ना, क्या शुद्ध क्या अशुद्ध, आणि तुम्हाला अंतर फरक माहीत असला पाहिजे की काय शुद्ध आहे आणि काय अशुद्ध क्या आहे, खाना चाहिए क्या नहीं खाना की चाहिए। काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे। पूरा शारीरिक ज्ञान वचनों को तोड़ करता है। आणि शारीरिक ज्ञान वचनाची तोडफोड करतात। अभी देखो बाइबल में हम पढ़ सकते हैं, बायबलमध्ये आपण वाचू शकतो। लेवी अध्याय 11 में आप पढ़ सकते हैं। 11 मध्ये तुम्ही वाचू शकता। लेवी 11 1 से 7 तक पढ़ो। 1 ते 7 पर्यंत वाचले। वो पूरा 11 अध्याय है ना, घर में जाके पढ़ो तब आपको मालूम पड़ेगा। आणि पूर्ण 11 वाचले मी घरी जाऊन वाचा, मग तुम्हाला माहीत पडेल। देव मोशे व अहरोन यांना म्हणाला, इस्रायल लोकांना सांग की पृथ्वीवरील सर्व पशूंपैकी ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात अशा प्राण्यांचा उपयोग अन्नासाठी करावा। यानी जो खूर है उनके ऐसे फटे हुए हैं और जो खा ऐसे करते हैं, बैठे बैठे पहले दबा खा लेंगे और एक जगह पे बैठ के ऐसा करके बैठ के अपना एक एक अन्न चबा चबा के खा ले, उन जानवरों को तुम खा सकते हो। लेकिन तुम्ही उंट, रानससा व ससा हे खाऊ नये, कारण हे प्राणी रवंथ करतात पण त्यांचे खूर दुभागलेले नसतात। हाँ, ससा खाते हैं ना, कितना पसंद से लगाते हैं, क्या टेस्टी होता है ना। मैंने खाया नहीं है, मैं आपको सिर्फ एक्टिंग करके दिखा रही हूँ। तो आप लोग सोच रहे हैं मैंने खाया है। ऊँट नहीं खा सकते, ससा नहीं खा सकते, तुम्ही डुक्कर खाऊ नये, हाँ, आप सुअर भी नहीं खा सकते, कारण त्याचे खूर दुभागलेले असले तरी तो रवंथ करत नाही। हाँ, उसका खूर डिवाइडेड है, अलग किया गया है, लेकिन वो रवंथ नहीं करता है। पागुर ना? पागुर हमारे हिंदी में पागुर है। कड़ा तुम्हारा आता, आगे का भी आप घर में जाके पढ़ लो, ठीक है। ये सारे अशुद्ध प्राणी हैं। आणि सगळे अशुद्ध प्राणी आहेत। प्रियो, प्रभु कभी भी नहीं कहेगा कि अशुद्ध प्राणियों को तुम खाओ। आणि देव कधीच म्हणणार नाही तुम्ही अशुद्ध प्राण्यांना खा। ये तो हमारे शरीर में इच्छा आती है, वाह क्या मस्त है, तर आपल्या शरीरात इच्छा येतात की किती छान आहे, बुझेगा तो बहुत अच्छा लगेगा। भाजल्यावर खूप चांगलं वाटेल। आगे इसीलिए दूसरा और आखिर, पहला मैंने संसारिक बताया, दूसरा शारीरिक बताया, तीसरा शैतानी। आणि तिसरं शैतानी। शैतानी हमेशा मूर्ति पूजा में लेके जाएगा। आणि शैतानी नेहमी मूर्तिपूजेमध्ये घेऊन जाईल। दूसरे परमेश्वर को छोड़ अन्य बातों में इंटरेस्ट दिलवाएगा। आणि देवाला सोडून दुसऱ्या गोष्टीमध्ये आवड घेणं। मुझे बाइबल मालूम है, मला बायबल माहीत आहे। मुझे कोई भी प्रभु से अलग नहीं कर सकता। मला कोणी देवापासून वेगळं करू शकत नाही। दूसरे भी धर्मशास्त्र पढ़ो, म्हणून दुसरे धर्मशास्त्र वाचा। ऐसा शैतान मुंह पे डाले, असं शैतान मनामध्ये टाकेल। सत्य मालूम होने के बाद काय को दूसरा पुस्तक पढ़ने का, आणि सत्य माहीत झाल्यानंतर कशाला दुसरं पुस्तक वाचायचं। सचे चालेल। बाइबल में लिखा है बहुत सारी पुस्तकें हैं, आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे खूप सारी पुस्तकं आहेत, उसे लाभ नहीं। आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही लाभ नाही। बुरा ज्ञान, शैतानी जो बुरा ज्ञान क्या करवाता है, बोलता है ज्ञान घ्यायला काय होतं, ह्यांच्यात काय चालतंय, ह्यांच्यात काय चालतंय, ह्यांच्यात काय चालतंय, हे ज्ञान घ्यायला काय हरकत आहे।
ज्ञान असावं और काय शैतान फायदा त्याचा शैतानी बुरा ज्ञान क्या बताता है कि सबका ज्ञान होना चाहिए, इसके अंदर क्या चल रहा है, उसके अंदर क्या चल रहा है, ये ज्ञान होना चाहिए, पर उसका क्या फायदा? कुछ फायदा है कुछ फायदा आहे जिससे हमें फायदा है उसका अगर हमें ज्ञान होगा तो काफी है। आणि ज्याचा आपल्याला फायदा आहे त्याचं ज्ञान जर आपल्याला असेल तर ते ठीक आहे. शैतानी और भी ज्ञान देता है आणि शैतान अजून एक ज्ञान देतो. तो इस शैतानी ज्ञान कैसे पहचान सकते हैं? शैतानी ज्ञान कसं ओळखू शकतो? बुरा ज्ञान है लेकिन ये शैतान से है। आणि वाईट ज्ञान आहे पण शैतानाकडून आहे. जैसे हम एक दूसरे का पास्ट टेंस में पूछने के लिए इंटरेस्टेड रहते, जानने की इच्छा रखते, ये शैतानी ज्ञान शैतान की ओर से आया हुआ बुरा ज्ञान। आणि एकमेकांचं भूतकाळ जाणण्याची आपल्याला खूप इच्छा असते, उत्सुकता असते, हे शैतानी ज्ञान आहे, शैतानाकडून आहे. अच्छा अच्छा तो फिर जब भी वो व्यक्ति दिखेगी तो ताकि उसे नजदीक नहीं जाए, उसे डिस्टर्ब नहीं। शैतानी ज्ञान शैतान की ओर से अगर बुरा ज्ञान है तो वो क्या करता है, बुरे बुरे काम करने के लिए बुरे बुरे उनका फ्यूचर जो परमेश्वर ने भूल गया है, परमेश्वर ने अपने पीठ के पीछे फेंक दिया है, उसको जानने की इंटरेस्ट लेता है। आणि शैतानी ज्ञान काय करतं, देवाने जे लोकांचं भूतकाळ मागे टाकलेलं आहे ते जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये इच्छा उत्पन्न ऐसे तो करतात. आपको शैतानी की ओर से तो आपको बहुत सारी बातें मालूम है, आगे हम जाएंगे। कारण जेथे जेथे मत्सर अथवा स्वार्थी हेतू असतो तेथे तेथे अव्यवस्था व इतर सर्व प्रकारचा दुराचार असतो. पण अभी याद रखो, आज के बाद जिसके भी घर में जिस व्यक्ति से भी झगड़ा होता है, गाली होता है, अहंकार होता है, ए बोला ना, जाना रे, क्या रे, तूने, मेरे, अनारे, चारे, ऐसा जो भी कुछ है तो समझ जाने का इसमें कौन सा ज्ञान है। ये अपने आप को बोलता तो है मैं पढ़ा लिखा हूँ, लेकिन इसके अंदर कौन सा ज्ञान है, बुरा ज्ञान। समझ में आए? आगे पण स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध व सौम्य से से भलाई का ज्ञान होता है, जो परमेश्वर ने आदम और हवा को ऑलरेडी उससे भरा था, ये उसके पास था, लेकिन खाली होकर वो बुरा ज्ञान लेने के पीछे गया। आणि देवाचं ज्ञान स्वर्गीय ज्ञान आदम आणि हवेकडे पहिलेच होतं, पण खाली फोकट ते वाईट ज्ञान घ्यायला गेले. इसलिए ऑलरेडी हमारे हर एक के अंदर कहीं ना कहीं वो बीज है, ऊपर परमेश्वर देखता है, अगर मैं कुछ भी करूँगी तो प्रभु झाड़ा लेगा, ये ऑलरेडी हमारे अंदर फिट है। आणि पहिलेच आपल्या मनामध्ये फिट आहे की जर मी काहीतरी वाईट केलं तर देव मला वरून पाहत आहे. अगर हम अभी कितना भी बोलेंगे, जैसे बहुत से लोग नास्तिक लोग बताए देव में का है, पर जब थोड़ा सा आंधी तूफान आने दो, थोड़ा सा बादल होगा, गड़गड़ाहट होने दो, तुरंत ले लो बोले आणि नास्तिक लोक म्हणतात देव देव काही नाही, पण जेव्हा वादळ वादळ थोडंसं काही आलं तेव्हा लगेच म्हणतात देवा देवा. क्योंकि ऑलरेडी परमेश्वर ने वो इंसान के अंदर अपना ज्ञान डाल चुका है। आणि पहिलेच माणसामध्ये देवाने ते स्वतःचं ज्ञान टाकलेलं ये आहे. आज इंसान एक इतने सारे देवताओं के पीछे क्यों जाता है, आणि आज माणूस एवढ्या देवतांकडे का जातो? क्योंकि वो उसके अंदर का जो स्वर्गीय ज्ञान है ना, जो भलाई का परमेश्वर का ज्ञान, वो जिनके पास जा रहा है वो नहीं है, इसीलिए वो इधर 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 भटकते रहते हैं। अभी हमको मिल गया इसलिए हमारा भटकना, हम जा रहे हैं किधर भी, आणि आता आपण पुढे जातो का? हम भी ऐसे ही थे ना, आपण आपको जातो तो हुए लोग हैं। आणि खूप ठिकाणी फिरलेली आपण लोक आहोत. दुआ करो, झाड़ा फूकी करो, फिर वो आदमी वो मोर का पंख से सही, ये सब हम किए हुए लोग हैं। आणि हे सगळं आपण केलेली लोक क्योंकि आहोत. हमारे अंदर जो परमेश्वर का जो ज्ञान है वो जिधर जिधर हम जा रहे हैं उसको ढूंढ रहे थे, मैच हो रहा है कि नहीं हो रहा है। जैसे जो परमेश्वर ओरिजिनल परमेश्वर है आणि तो खरा देव आहे वो हमें मिल गया, मैच हो गया, हम पकड़ के रखे। आणि तो आपल्याला भेटला तर आपल्याशी मॅच झाली नाही, आपण त्याला पकडून ठेवलाय. मालूम हुआ? इसलिए प्रियो स्वर्गीय ज्ञान जो परमेश्वर ने ऑलरेडी हमारे अंदर है डाला हुआ है, वो कैसा है, वो पवित्र है। आणि स्वर्गीय ज्ञान जे देवाने पहिलेच आपल्यामध्ये टाकलेलं आहे ते कसं आहे, पवित्र आहे, पवित्र है और व सौम्यतेने भरलेली असते. कोमल है, मिलनसार है, मृदु भाव है, दया है, अच्छे फलों से लदा है, पक्षपात कपट रहित होता है। कैसा है, पवित्र है, हे शुद्ध आहे, मिलनसार यानी हमेशा दोस्ती करना है, झगड़ा नहीं करना, आणि नेहमी मित्र ठेवणं, भांडण नाही करणं. और कोमल कोमल या आवडसा बेड कोमल सॉफ्ट है। क्या तेरे को बोला था ना जाना है, वैसा नहीं, कोमल और
मृद भाव, ऐसा नहीं। अरे हो गया कसे आहे तुम्ही? हा बरी आहे त्याला मृद भाव नाही म्हणत, मृद भाव शोक आहे, ठीक आहे। दया, सगळ्यांवर दया करणारे, सब पर दया करने वाले, अच्छे फलों से चांगल्या फळांनी लदा हुआ है, पक्षपात नहीं करेगा पक्षपात नाही और कपट रहित रहेगा, आणि कपट रहित म्हणजे असेल, कपट नाही रहेगा। म्हणजे कपट नसेल। आतून बोला आला तुम्ही या या, आतून असं नाही म्हणणार तुम्ही कशाला आला काय मित्र म्हणजे चहा जाईल, त्यात एक चहा बनवावं लागेल। अभी चाय चहा चहा गॅसचा रेट किती झाला, 1000 रुपये तर गॅस झाले। 8,000 रुपये तो गैस हो गए। ह्या बाया सारखी सारखीच येतात चहा प्यायला आमच्याकडे। अरे तो बारंबार आते हमारे घर में चाय एकदा के चहा काय दिला यांना, एक सारखीच चहाला येतात एक बार इनको चाय के दिया, बारंबार चाय पीने के लिए आणि आते हैं। त्यांच्या चहाची बचत होते, और भी उनकी चाय की साखर वाजते, अच्छा तो उनका चाय बचता पत्ती है। वाजते, चाय पत्ती की बचती है आणि गॅसही वाजते। और गैस भी बच जाता है। बरोबर चायच्याच टायमाला येतात, त्यांना माहिती आहे आता मला चहाची वेळ बदलावी लागेल। और बराबर वो चाय के समय पर आते हैं, अभी मुझे चाय का आला नाही का, मी वाट बघत होती चहाची तुमची, नाही आलं आतमध्ये। और क्यों आप कल ले आए, मैं राह देख रही थी आपकी चाय के समय पर, और अंदर से बोले कि अच्छा हुआ नहीं है। हो कपटी होते, उनके कपटी लोग आए, लेकिन कपट रही, कपट रहे, यानी जो कुछ है अंदर वही बाबा बाहर। आणि जे काही आता आहे तेच बरे, अंदर क्या आहे, कारण आत काय आहे, बरं यार तुम्ही आला नाही असं नका बोलू। और अच्छा हुआ आप आएंगे। काय सांगा आमच्याकडे चहा प्यायला येतात, क्या बारंबार हमारे घर चाय चहा नाही का? आपकी घर में चाय चहा प्यायचं ना, मला बोलू नका, मी येते कामी येते, तसं बोलू नका। और ऐसा मत बोलना। म्हणजे मी म्हणाल दीदी बोले आतमध्ये जायचे बाहेर बोलायचं, मला दीदी ने बोला अंदर से बाहर बोलना है, तसं करू नका, और ऐसा मत करना। पण ते देवाकडून नाही आहे। और ये परमेश्वर की ओर से नहीं है। मेल मिलाप कराने वाले धार्मिकता का फल मेल मिलाप के साथ होते हैं। म्हणजे आपण सगळेजण जे स्वर्गीय ज्ञान, जे चांगुलपणाचं ज्ञान काय आहे, सदैव मिळून जुळून राहतो प्रियांनो। और अच्छा ज्ञान क्या है कि हमेशा हम प्रिय मिलजुल कर रहते हैं। म्हणून आज लोकांमध्ये, आज आपल्या लोकांमध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये, सर्व माणसांमध्ये चांगलं पण ज्ञान आहे, वाईटही ज्ञान आहे। और इसलिए आज हम लोगों में अच्छा भी ज्ञान है, बुरा भी ज्ञान है। म्हणून देव मोसेसला म्हणाला, इसलिए परमेश्वर ने मुझे से कहा, की काय म्हणाला, क्या मी तुझ्या समोरून जाईल, मैं तेरे सामने से जाऊंगा तुला चांगुलपणाचे आठवण करून देईल, माझे सर्व चांगुलपणा तुला दाखवेल। और मेरी सारी भलाई मैं तुझे दिखाऊंगा। तुम्हाला आता कळालं अर्थ, आपको की समझ में हा आया? चांगुलपणाच बोलला, वाईट का नाही बोलला। और परमेश्वर ने क्यों भलाई कहा, बुरा नहीं कहा? का देवाने असं म्हणणार नाही की तुझ्यासमोर तुझ्या जीवनात झालेल्या सगळ्या वाईट गोष्टी पण तुला आठवण करून देईल। और क्यों परमेश्वर ने उसको ऐसा नहीं कहा कि तेरे जीवन में सारी जो बुरी बातें हुई उसको मैं तुझे स्मरण दिलाऊंगा? देव चांगला आहे, क्योंकि परमेश्वर स्वयं अच्छा है। लक्षात ठेवा, देव कधीच वाईट कोणाचं केलं नव्हतं, करत नाही आणि करणारही नाही। और याद रखो परमेश्वर अच्छा है, उसने कभी किसी का बुरा नहीं किया था, ना ही वो करेगा और ना ही करने वाला है। वाईट जे होते ते शैतानाकडून होते। बुरा जो कुछ हो रहा है शैतान की ओर से होता म्हणून है। बरेच जण म्हणतात आम्ही देवाकडे जातो, आम्ही एवढी प्रार्थना करतो, मग आमच्या घरात असं का होतं? और बहुत लोग बोलते हैं हम चर्च में जाते, परमेश्वर के पास जाते, प्रार्थना करते, तो हमारे घर में ऐसा क्यों होता है? तर त्यांनी वाईट बघतात ते, तो वाईट त्यांच्या घरात जे होते ते त्यांच्या वाईटामुळे, शैतानामुळे होते। और वो बुराई देख रहे हैं, उनके घर में जो हो रहा है, बुरा हो रहा है, वो शैतान की ओर से हो रहा है। परंतु देवाचा चांगुलपणा त्याच्यात बघायचा। पर परमेश्वर का अच्छाई पण उसमें देखना काय है। बघायचं चांगुलपणा? क्या देखना है अच्छाई? माझ्या मुलांकडून, माझ्या नवऱ्याकडून, माझ्याकडून चुका होतात आहे, त्याच्यामुळे शैतान वाईट करतोय, पण त्या वाईटात आम्ही मरत नाहीये, आमचा नाश होत नाहीये, आम्ही नरकात गेलो नाही, ही सर्वात मोठी गोष्ट आहे। और हमारे पिता से मेरे पति से और मेरे बच्चों से बुराई हो रही है, पर परमेश्वर हमारे जीवन में बुरा नहीं कर रहा है। हे काय आपण बघत, और इसे हम क्यों नहीं देखते? हे आपण नाही बघत, ये हम नहीं देखते। आपण काय करतो, एवढी प्रार्थना केली तरी आमच्या घरात असं झालं। हमने इतनी प्रार्थना की फिर भी हमारे जीवन में ऐसा हुआ। मी तुम्हाला एका बाईची साक्ष सांगते। और मैं आपको एक भाई की गवाही एक बताई। बाई म्हणाली की मी जेव्हा चर्चला जाते ना तर काही ना काहीतरी होतं। और इसलिए ने कहा कि मैं जब जब चर्च में जाती ना मेरे जीवन में कुछ ना कुछ होता है। गेल्या महिन्यात आली होती, और गए महीने में वो आई थी। गेल्या महिन्यात आली, गए महीने में आई, प्रार्थना करून पाठवलं प्रार्थना करके भेजा। आणि ती नंतर रेश्माला म्हणते, और वो रेशमा मी को चर्चला गेली, बघा माझ्या पोराचा ऍक्सिडेंट झाला। और मैं चर्च में गई और देखो मेरी बेटी का एक्सीडेंट तर हुआ। रेश्मा काय म्हणाली माहिती, और रेशमा ने क्या कहा? तुम्ही चर्च मध्ये आला म्हणून हा ऍक्सिडेंट होणारच होता, और ये एक्सीडेंट तो होने ही वाला था, नियुक्त होतं, और ये निश्चित था। देवाने तुम्हाला देवाकडे आणलं म्हणून
तुमचा मुलगा वाचला. और परमेश्वर ने अपने पास आपको लेकर आए, इसलिए आपका बेटा बच तर गया. आपकी सोच चेंज करो. म्हणून तुमचे विचार तुम्ही चेंज करा. आपको समझ में आया मैं क्या बोल. आणि तुम्हाला समजलं मी काय म्हणाले. इंसान की जिंदगी में बुरा होने ही वाला है. आणि माणसाच्या जीवनात वाईट होणारच आहे. हम परमेश्वर के पास आने के कारण हमारा परमेश्वर बुरा होने नहीं देता. मतलब हो तो जाएगा लेकिन उसमें और बुरा नहीं होता. अगर वो लड़का है, वो अगर उस दिन चर्च में नहीं आती तो उसका लड़का निश्चित मरता. आणि जर ती त्या दिवशी चर्चमध्ये आली नसती तर तिचा मुलगा निश्चित त्या दिवशी मेला असता. निश्चित मरता. आणि निश्चित मेला असता. फिर क्या बोलती. मग काय बोलायचे. बरं, अरे मी चर्चमध्ये गेली असती तर माझा पोरगा वाचला असता. का नाही मी गेली. पण त्यांनी लोक आहे ना देवाच्या चांगुलपणाकडे नाही बघत. और लोग परमेश्वर की अच्छाई के बारे में नहीं देखते. इथे चुका होतात सगळ्या माणसांचे आणि इव्हन ख्रिस्ती लोकांच्या. पण देव इथे स्पष्टपणे त्याला म्हणतो की मी तुझ्या समोरून माझी सर्व भलाई तुला दाखवेल. याचा अर्थ आहे की आपल्या जीवनात जे काही झाले, म्हणजे मोझेसच्या जीवनात जे काही वाईट झाले, त्या वाईटामध्ये देवाला हे दाखवायचं होतं की मोझेस, जे वाईट तुझ्या जीवनात झालं त्याच्यात माझा हात नाहीये, पण त्याच्या वाईटात मी तुला वाचवलं. हे तू आठवण कर आणि इथे लक्ष लावून माझी उपकार स्तुती कर. और परमेश्वर ने कहा मैं तेरे आगे से जाऊंगा, मेरी सारी भलाई में तुझे दिखाऊंगा. क्यों परमेश्वर ने उसको ऐसा कहा? क्योंकि परमेश्वर उसे बताना चाहता था कि उसके जीवन में, मोजेस के जीवन में जो कुछ बुरा हुआ था वो होना निश्चित था, पर उस बुराई में परमेश्वर ने जो अच्छाई पर किया था वो परमेश्वर उसे दिखाना चाहता था, प्रकट करना चाहता था और उसे बताना चाहता था उस बुराई की और तू मत देख, पर जो मैंने तेरे जीवन में अच्छाई की है उसे देखकर तू परमेश्वर मतलब मेरी स्तुति कर. मालूम है अभी अक्सर हम लोग भी हमारे जिंदगी के बारे में अगर हम देखेंगे तो हम सोचेंगे अरे कितना दुख उठाया, कितना गरीबी उठाया, कितना तकलीफ उठाया. लेकिन हम उसमें अगर परमेश्वर की भलाई सोचेंगे कि अरे भले हम गरीब थे लेकिन भूखे नहीं थे, परमेश्वर ने हमको भूखा नहीं सुनाया. अरे हमारे माँ बाप अनपढ़ थे लेकिन सिखाया, हमको सिखाया. क्योंकि हम दूसरों के माँ बाप को देखते हैं कितनी अच्छी साड़ी पहनती है, कितनी अच्छी रीति से तब सोचते का समझाएगा थोड़ी ऐसे करके छान. हमारे माँ बाप भले अंगूठा छापू लेकिन हमको तो सिखाया. आणि आपले आई वडील अशिक्षित आहेत पण त्यांनी आपल्याला ते शिकवलं. हम भलाई को देखना. आपण चांगुलपणाला बघायचं. आपको समझ में आ रहा है. मोसेस को जन्म होने के लिए होने के बाद अभी जैसे परमेश्वर ने उसको सब कुछ उसकी भलाई, जी परमेश्वर ने जो भलाई उसके जीवन में की थी वो सब बातें याद दिलाई. आणि देवाने जर काही चांगुलपणा केलेला तर त्याच्या आठवण त्याला आठवण करून दिला. एक उसका मरना निश्चित था. एक त्याचं मरण निश्चित ये होतं. बुरा था, हे वाईट होते. लेकिन परमेश्वर की भलाई वो जिंदा रहा. पण देवाचा चांगुलपणा तो जिवंत राहिला. दूसरा उसके सामने परमेश्वर ने दूसरी भलाई याद करके दी कि इतनी फिरौन की आज्ञा निकलने के बावजूद भी 3 महीने वो अपने माँ बाप के घर में रहा, माँ का दूध पिया. आणि दुसरा चांगुलपणा हा की राजाकडून आज्ञा निघालेली की सर्व लहान मुलांना मारून टाकायचे, तरी सुद्धा तो 3 महिने आपल्या आई वडिलांबरोबर राहिला आणि आईचं तो दूध पित होता. इसमें परमेश्वर की भलाई क्या? याच्या देवाचा चांगुलपणा काय? परमेश्वर छुपा के रखा, प्रकट होने नहीं दिया. आणि देवाने लपवून ठेवलं, ते प्रकट होऊ दिलं नाही. उसको नील नदी में डाल दिया त्याला गया. नील नदीमध्ये टाकण्यात आलं. परमेश्वर की भलाई क्या? देवाचा चांगुलपणा काय? कि वो बचाया गया, तो वाचवला गेला. है ना. उसको एजुकेशन मिला, त्याला शिक्षण खाना मिळालं पीना मिला, आणि खाणं पिणं गुलामी मिळालं. में नहीं रहा. आणि गुलामी आणि गुलामगिरीमध्ये नाही राहिला. उसकी जो पीठ थी वो चाबुक से फोड़ी नहीं गई. आणि त्याची पाठ चाकूने फोडण्यात नाही आली. अच्छा अच्छे इत्र मल के अच्छा बड़ा हो गया. आणि चांगलं इत्र वगैरे लावून चांगल्यानंतर तो मोठा झाला. तो ये सब उसको सब बातें स्मरण आई. आणि या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. ये भलाई काम याद उसके सम्मुख सब परमेश्वर ने उसको याद दिलाया. क्यों ऐसा ये परमेश्वर उसको काम मालूम? क्योंकि शायद मोसेस भी ऐसा ही था कि मेरे जीवन में ऐसा क्यों हुआ, क्यों मुझे ऐसा मेरी जिंदगी में हुआ. शायद इसीलिए परमेश्वर ने उसको सारी भलाई उसको याद दिला दी. आणि मोशेस आपल्यासारखाच होता. त्याने सायराचं म्हणाला असेल की माझ्या जीवनात इतकं वाईट का, माझ्या जीवनात असं का झालं, म्हणून देवाने स्वतःचा सर्व चांगुलपणा त्याच्यासमोर प्रकट केला. परमेश्वर हमारा अच्छा परमेश्वर है आणि देव आपला चांगला देव आहे. और वो चाहता है कि हम उसके आगे लेकर उसकी भलाई को जाने. आणि त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या पुढे राहून त्याच्या चांगुलपणाला आपण ओळखावं और हम उसके नाम की स्तुति करें. आणि आपण त्याच्या नामाची स्तुती करावी. परमेश्वर भलाई करने वाला परमेश्वर
परमेश्वर। स्त्रियांनो देव जो चांगुलपणा करणारा देव आहे. ये एक सिर्फ पवित्र आत्मा का दान नहीं, आणि फक्त पवित्र आत्म्याचं दान नाही, परंतु इसके साथ साथ परमेश्वर का वो स्वभाव भी है। आणि याच्यासोबत तो देवाचा स्वभाव सुद्धा आहे. परमेश्वर का मतलब ना गुणधर्म, यानी उसमें वो गिना गया है भलाई। आणि तो देवाचा गुणधर्म आहे, त्याच्यामध्ये मोजण्यात आलाय चांगुलपणा. हम हमारा परमेश्वर चाहता है कि हम उसकी भलाई के द्वारा उसको देखें। आणि आपल्या देवाची इच्छा आहे की आपल्या त्याच्या देवाच्या चांगुलपणाच्या द्वारे आपण त्याला और पाहावे. इसलिए रोमियो की पत्री में कहा है, म्हणून रोमकाराच्या पत्रात जो म्हणाले, उसके चुने हुए लोग हैं, जे त्याचे निवडलेले लोक आहेत हमें कुछ भी बुरा हुआ आणि त्यांना त्याच्यात काही वाईट झालं तो भी उस बुराई में वो क्या करता है, तरी सुद्धा त्याच्या वाईटात तो काय करतो, भलाई उत्पन्न करता है। चांगुलपणा उत्पन्न करतो. पढ़ा है ना 8वें अध्याय में वो 8व्या अध्यायामध्ये आहे रोमियो की पत्री में। रोमकारांचा पत्र. तो परमेश्वर हमारे जीवन में बुरा हुआ तो भी उस बुराई को बदलता है और भलाई में रूपांतर करता है। आणि आपल्या जीवनात वाईट झालं तरी सुद्धा देव काय करतो, त्या वाईटाला बदलतो आणि त्याचं रूपांतर चांगुलपणामध्ये करतो. हालेलुया, हालेलुया. इसलिए परमेश्वर भला है म्हणून देव चांगला आहे और भलाई का ज्ञान हमारे पास है। आणि चांगुलपणाचं ज्ञान आपल्याकडे आहे. इसमें शैतान थोड़ा सा कभी कभी शरीर के द्वारा, कभी कभी सांसारिक लोगों के द्वारा, या फिर शैतान के अटैक होने के द्वारा कभी कभी पूरा ज्ञान हम लोग जानने लगते हैं। आणि कधी कधी शरीराच्या द्वारे, जगाच्या द्वारे आणि शैतानाच्या द्वारे कधी कधी वाईट ज्ञान तो आपल्यामध्ये टाकतो. हालेलुया, यहीं पर रुकेंगे, इसके आगे हम दूसरे सेक्शन में जाएंगे। आपण इथेच थांबू. याच्या पुढचं आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊ. प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा अपने प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना, करुणा दया रखना। सचमुच आप भले हो प्रभु और आप भलाई ही करते हो। आप कभी पहले भी बुरा नहीं किया, अभी भी नहीं करते हो और आगे भी कभी नहीं करोगे, क्योंकि बुराई आप में है ही नहीं, तो आप बुरा करोगे किसे। तो आज सारे इंसानों की जिंदगी में जो बुरा हो रहा है वो बुराई से हो रहा है, दुष्टता से, शैतान से, लेकिन सारा दोष आपको लगाया जाता है। वे कितने सालों से प्रभु लोगों के पापों को क्षमा कर माफ कर। आज हमारे ऊपर जब कोई झूठा इल्ज़ाम लगाता है जो हमने नहीं किया और हम पर झूठा इल्ज़ाम लगाते हैं, कितना दर्द होता है। प्रभु वे कितने सालों से प्रभु आप पर झूठा इल्ज़ाम लगा रहे मनुष्य जाति, हम भी मसीह लोगों ने भी डाला है। क्षमा कर दो, माफ कर, ये हमारी प्रार्थना है। प्लीज़ हमारे बहुत सारे पासवानों के मन में भी ऐसा आया कि आपकी योजना थी इस आदम पार करे और फिर हम पृथ्वी पे आए और हम फिर ऐसे जन्म लें। नहीं, आपकी बिल्कुल इच्छा नहीं कि हम पाप में जन्म लें। अगर हमारा पाप में जन्म होना था तो आदम को पृथ्वी पर ही पैदा करता, यीशु मसीह को नहीं भेजते ना। आज हमारा पवित्रता ही में यीशु मसीह में जन्म हुआ, लेकिन आपकी इच्छा ही कि हम पवित्रता ही में ही जन्म लें। इसलिए प्रभु हम सबकी मानसिकता में से जो आपके प्रति बुरा था वो सब हम यीशु के लहू से धो देते थे। और आज हमारे मन में सबके बात बैठ गई, आपने कभी बुरा नहीं किया है, ना कुछ बुरा इस संसार में जो हो रहा है वो आपने नहीं किया है। और हमारे भी ज़िंदगी में जो कुछ है बुरा हुआ था वो भी आपने नहीं किया है, वो आपकी योजना का प्लान नहीं था, परंतु ये दुष्ट ने किया, लेकिन आपने उसमें बुराई किया। यह सत्य समझ चुके हैं, आगे हम कभी भी आपको ब्लेम नहीं करेंगे, कभी भी नहीं। हम जानते हैं बुरा करने वाला शैतान है और शैतान बुरा करता है और उसका हम पर कोई अधिकार नहीं। यीशु मसीह ने भी ऐसे ही कहा, जाओ उस खोपड़ को बोल, मैं आज और कल प्रचार करता रहूँगा, तेरा मुझ पर कोई अधिकार नहीं। तो धन्यवाद देते प्रभु, यीशु का लहू लगाने को दया रखना, ये हमारी प्रार्थना है। धन्यवाद, हमारे सबके मुँहों से प्रभु बुराई को दूर कर दिया और परमेश्वर अच्छा है और अच्छा ही किया है, आगे भी अच्छा ही करता रहेगा। ये रखने के लिए हमेशा फिट कर दिया, इसलिए धन्यवाद है यीशु के नाम से, आमीन। सगळ्यांना सबको